तसंच पुढच्या रविवारी या ठिकाणी चिल्ड्रन्स डे असणार आहे, तर तुमच्या लहान लेकरांना तुम्ही घेऊन या आणि पुढचा रविवार हा लहान लेकरच स्तुती आराधना घेतील, प्रार्थना घेतील आणि लहान लेकरं या ठिकाणामध्ये कार्यक्रम करतील. तर पुढचा रविवार चिल्ड्रन्स डे आहे, सर्वांनी लक्षात ठेवा आणि तुमच्या घरामध्ये जे लहान लेकर आहेत त्यांना पुढच्या रविवारी नक्की घेऊन या. ओके, चला वचनाची वेळ आहे, आपण वचनाकडे जाणार आहोत आणि वचनाच्या आधी सिस्टर आपल्यासाठी एक गाणं गातील. आपण यावेळेस आपले डोळे बंद करूया, तर प्रभू येशूची आराधना करूया. धन्यवाद येश, आम्ही सर्व गौरव तुला देतो देव बाप्पा. धन्यवाद प्रभू येश, आज प्रत्येकासाठी तुला धन्यवाद देव बाप्पा. येण्याचे मार्ग तू मोकळे कर प्रभू येश. धन्यवाद तुझ्या उपस्थितीसाठी. धन्यवाद येश. राजाओं के राजा तेरी आराधना, प्रभुओं के प्रभु तेरी आराधना, राजाओं के राजा तेरी आराधना, प्रभुओं के प्रभु तेरी आराधना, 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 प्रभुओं के प्रभु तेरी आराधना, 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 प्रभुओं के प्रभु तेरी आराधना. दया करने वाले तेरी आराधना, कृपा करने वाले तेरी आराधना, दया करने वाले तेरी आराधना, कृपा करने वाले तेरी आराधना, आराधना,
हो तुला दया करने वाले तेरी आराधना, कृपा करने वाले तेरी आराधना, दया करने वाले तेरी आराधना, कृपा करने वाले तेरी आराधना, हो आम्ही तुला धन्यवाद देतो. राजाओं के राजा तेरी आराधना, 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 यीशु मसीहा तेरी आराधना, राजाओं के राजा तेरी आराधना, हो तुला धन्यवाद. प्रभुओं के हो येशू तुला प्रभु धन्यवाद. तेरी आराधना. हो थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद यीशु. आम्ही तुला धन्यवाद देतो. हम तुझे धन्यवाद देते हैं, आम्ही तुला गौरव देतो. हम तुझे महिमा देते हैं. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात आगे का समय तेरे हाथ में सौंपते हैं. आतापर्यंत आमच्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची क्षमा कर. हमारे पापों की तू हमें क्षमा कर, आम्हाला धुवून शुद्ध कर, साफ कर. हमें धो के शुद्ध और साफ कर. आणि इथून पुढे तू आम्हाला चालव. उससे आगे तू हमें चला. प्रेमळ पवित्र आत्मा, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात प्रेमळ देतो. पवित्र आत्मा आगे का समय तेरे हाथ में देते हैं. धन्यवाद येशू. धन्यवाद यीशु. सर्व गौरव तुला सारी महिमा तुझे देते हैं. येशूच्या नावात. यीशु की नाम स्वर्गीय बाप्पा, से स्वर्गीय पिता, विश्वास आणि प्रार्थना कर. विश्वास से प्रार्थना मांगते हैं. आमेन आणि आमेन. आमेन. थँक्यू जीसस. देवाला धन्यवाद. परमेश्वर का धन्यवाद. आमेन. चला बायबल आपलं खोलूया तो आइए अपने बाइबल को खोलते हैं आणि बायबल मधलं स्तोत्र संहिता 121 आणि पहिलं ते 7वं 8वं वचन आपण वाचणार आहोत. वचन संहिता अध्याय 121 और वचन 1 से 8 हम पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 121 1 ते 8 वचन. बायबल मध्ये लिहिलंय, मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते. यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्यापासूनच माझे सहाय्य येते. तो तुझा पाय सरकू देणार नाही, तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही व डुलकीही घेत नाही. यहोवा तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताकडे यहोवा तुला सावली आहे. दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला मारणार नाही. यहोवा सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील, तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. यहोवा तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा, मुझे सहायता कहाँ से मिलेगी. मुझे सहायता यहोवा की ओर से मिलती है, जो आकाश और पृथ्वी का करता है. वह तेरे पाँव को टलने न देगा, तेरा रक्षक कभी न ऊँघेगा. सुन, इस्राएल का रक्षक न ऊँघेगा और न सोएगा. यहोवा तेरा रक्षक है, यहोवा तेरी दाहिनी ओर तेरी आड़ है. न तो दिन को धूप से और न रात को चांदनी से तेरी कुछ हानि होगी. यहोवा सारी विपत्ति से तेरी रक्षा करेगा, वह तेरे प्राण की रक्षा करेगा. यहोवा तेरे आने जाने में तेरी रक्षा अब से लेकर सदा तक करता रहेगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय, मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन, माझे सहाय्य कुठून येते. और बाइबल में लिखा है कि मैंने अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा, मुझे सहायता कहाँ से मिलेगी. माझी मदत कुठून येते. कि मेरी सहायता कहाँ से आती कोण है. मला मदत करतं. कौन मुझे मदद करता है. कुणाकडे मी मदतीसाठी पाहतो. कि किसकी ओर मैं मदद के लिए देखता
सकता बायबल हूँ। मध्ये लिहिलंय, तो दावीद म्हणतो माझं दृष्टी जी आहे मी पर्वताकडे लावेल. और बाइबल कहती है कि दाऊद कहता है कि मैं अपनी आंखें पर्वत की ओर लगाऊंगा, वर पर्वताकडे मी पाहेल. कि ऊपर पर्वत की ओर लगाऊंगा, तो पर्वत जो आहे मला मदत करू शकतो का? कि वो जो पर्वत है वो मुझे सहायता कर सकता है तो क्या? पर्वत माझ्या संकटामध्ये मला आधार देऊ शकतो का? जो पर्वत मेरी संकट में मुझे आधार दे तो सकता है पर्वत क्या? मला संकटातून बाहेर काढू शकतो का? तो पर्वत मुझे संकट से बाहर निकाल सकता है बायबल क्या? मध्ये लिहिले दावीद म्हणतो मी त्या पर्वताकडे माझे नजर मी और लावेल. बाइबल कहती कि दाऊद कहता है कि मैं पर्वत की ओर अपनी त्या आंखें पर्वताच्या लगाऊंगा, वर मी पाहेल. कि पर्वत के ऊपर मैं की देखूंगा, तो पर्वत मला मदत करेल का? कि वो पर्वत मुझे सहायता करेगा माझ्या क्या? संकटातून तो पर्वत मला बाहेर काढेल का? मेरे संकट से वो पर्वत मुझे बाहर निकालेगा क्या? आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बायबल मध्ये लिहिलंय पर्वताकडे तो पाहते की त्या पर्वताने त्याला मदत करावी. देखो बाइबल में लिखा है कि पर्वत की ओर उसने आंखें लगाई है कि वो पर्वत उसे सहायता करेगा, पण पर्वत कधीही कुणाला मदत करू शकत कि नाही. वो जो पर्वत है पहाड़ वो किसी को सहायता नहीं कर पर्वत कुणाला सकता, संकटातून बाहेर काढू वो शकत पर्वत नाही. किसी को भी संकट से बाहर नहीं कधी निकाल कधी सकता. संकटामध्ये आपण अशाच लोकांकडे अशाच ठिकाणाकडे पाहतो जे दिसायला मोठे दिसतात पण आपल्याला मदत करू शकत नाही. कभी कभी संकट में ऐसे ही लोगों की ओर ध्यान लगाते हैं, लेकिन ऐसे संकट में वो हमें मदद नहीं कर त्यांचं सकते. मोठेपण आपल्या कामी येत नाही. इनका जो बड़प्पन है वो हमारे काम नहीं आता. पर्वत मोठा आहे पण काय कामाचा नाहीये. पर्वत इतना बड़ा है, विशाल है, लेकिन वो हमारे लिए कुछ काम बायबल का या नहीं है. ठिकाणामध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे देखो बाइबल यहाँ पर कहने की कोशिश कर रहा जे है मोठं दिसते नेहमीच ते कामाला येईल याची काही गॅरंटी कि जो नाहीये. दिखने में बहुत बड़ा है वो हमारे लिए काम में आएगा, इसकी ऐसे नहीं है. पर्वत कुणाच्या कामाला येत नाही. तो पर्वत किसी के लिए काम में पण नहीं आता, पर्वताकडे मदतीसाठी धावा करणं काही कामाचं नाहीये. इसलिए भी सहायता के लिए फिर उस पर्वत की मदद मत मांगो. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपल्या जीवनामध्ये असेच काही लोक आहेत जे पर्वतासारखे असतात. देखो हमारे जीवन में ही कुछ लोग ऐसे हैं जो पर्वत जैसे ही हैं, पर्वतासारखे मोठे मोठे दिसतात. जो पर्वत जैसे ही बहुत बड़े बड़े दिखते श्रीमंत हैं, दिसतात. कि बहुत धनी है, धनवान दिसतात. बहुत धनी है, मोठ्या पदावरचे दिसतात. बहुत बड़े पद पर है. पण ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं कि जिस भी समय हमारे ऊपर कोई ते संकट पर्वत आता है, आपल्या कामी येत नाही. फिर वो पर्वत हमें किस त्या काम में नहीं पर्वताकडे आता. लक्ष देऊन काही फायदा होत उस नाही. पर्वत की ओर ध्यान दे कि कुछ फायदा नहीं मला मिलता. दावीद म्हणतो मी पर्वताकडे बघितलं पण माझी मदत त्या पर्वताकडून आलेली नाहीये. दाऊद कहते हैं कि मैंने पर्वत की ओर आंखें लगाई है, लेकिन मेरी जो मदद है, सहायता है, पर्वत से नहीं आई. कुणाकडून माझी मदत येते? तो कहाँ से मेरी सहायता आती है? कुणाकडून कोण मला मदत करेल? तो कौन मुझे मदद करेगा? पण जर का पर्वताने मदत केली नाही तर मग कोण मदत करेल? अगर पर्वत ने मदद नहीं की तो फिर कौन करेगा? पण संकटातच आहे जिथे आपल्याला कुणाची तरी मदत लागते. संकट ही है कि जहाँ पर हमें किसी की सहायता चाहिए जोपर्यंत होती है. संकट नाही कधी कधी आपल्याला कुणाची मदत लागत लेकिन नाही. जब तक संकट नहीं आता फिर हमें किसी की मदद नहीं लगती. आपण कोणाकडे पाहत नाही कारण आपल्याला गरज नसते जर का सगळं काही चांगलं चाललेलं फिर आहे. हम किसी को नहीं देखते, हमें जरूरत नहीं होती जब सब कुछ अच्छा चल रहा पण होता है. संकट ज्या वेळेला येतं आपल्याला कुणाची तरी आधाराची कुणाच्या तरी मदतीची गरज असते. लेकिन जिस भी समय हमारे जीवन में संकट आता है फिर हमें आधार की और मदद की आणि जरूरत बऱ्याच होती है. वेळेला लोक ज्यांच्याकडे सगळं काय आहे त्यांना धरून राहतात की संकटात ते त्यांच्या कामी येतील. और बहुत सी बार लोग क्या करते हैं कि जिनके पास बहुत सब कुछ है उन्हें पकड़ के रखते हैं कि संकट के समय वो मुझे मदद कर सकता ज्यांच्याकडे है. पैसा आहे त्यांना ते धरून राहतात त्यांना मान देतात त्यांना वाटतं की माझ्यावर संकट आलं तर तो व्यक्ती मला मदत करेल. जो बहुत धनी है जिसके पास पैसा है उसे पकड़ कर रखते हैं क्योंकि वो सोचते हैं कि संकट में शायद ये व्यक्ति मुझे मदद करेगा. पण कधी कधी असं होतं की संकटामध्ये ते लोक त्या माणसाला मदत करत नाहीत. लेकिन कभी कभी ऐसा होता है जब भी संकट आता है फिर वो जो व्यक्ती है फिर उन्हें मदद नहीं करते. ज्यावेळेला हे लोक त्याच्याकडे मदत मागतात ते म्हणतात की अरे माझ्याकडेच पैसा नाहीये. जिस भी समय इन्हें जरूरत होती है उनके पास जाते हैं तो वो कहते हैं कि नहीं मेरे पास ही पैसा अरे नहीं मी है, संकटामध्ये आहे मैं खुद ही संकट में गिरा मी हूं, कसं काय तुला मदत करू तो फिर मैं शकतो. तुझे कैसे मदद कर पण सकता त्या हूँ. लोकांकडे असतं पण तरी देखील ते मदत करत नाहीत. देखो लोगों के पास होता है सब कुछ लेकिन फिर भी वो मदद नहीं करते. Amen. त्यांनी ठरवलं तर मदत करू शकतात पण ते नाही करत मदत. अगर उन्हें सोचा तो मदद कर सकते हैं, लेकिन वो मन से ऐसा नहीं करते. Praise the Lord. Praise the Lord. मग अशा वेळेला ते माणूस पुढे जाणार फिर इस समय ऐसे समय में फिर वो व्यक्ती कहा कारण जाएगा, त्यांना तर वाटत होतं की हा पर्वत जो आहे माझ्या आयुष्यामध्ये तो मला मदत करेल. क्योंकि उन्हें लगता था ये जो पर्वत है मेरे जीवन में ये मुझे सहायता हा करेगा, खूप मोठा माणूस आहे हा मला मदत करेल. ये बहुत बड़ा व्यक्ति है मुझे मदद करेगा, हा खूप मोठा साहेब आहे तो मला मदत करेल. ये बहुत बड़ा साहब है मुझे मदद करेगा. Amen. पण जर का संकटात त्यानेच मदत नाही केली तर मग कोण मदत करेल. इस संकट में उसी व्यक्ति ने अगर मदद नहीं की फिर कौन मदद करेगा. बायबल मध्ये या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे क्योंकि बाइबल में इस जगह पर लिखा दावीद है म्हणतो की मी पर्वताकडे लक्ष लावेल
माझी मदत कुठून येते? दाऊद कहते हैं कि मैं अपनी आंखें पर्वत की ओर लगाऊंगा, मेरी सहायता कहाँ से आएगी? प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बायबल मध्ये तो म्हणतो मी वर पाहिल. बाइबल कहती है कि वो कहता है कि मैं ऊपर की ओर तिथं पर्वत आहे, पण त्या पर्वताच्या वर काहीतरी आहे, तिकडे मी लक्ष लावेल. वहाँ पर पर्वत है लेकिन उसके ऊपर मैं ध्यान लगाऊंगा, आंखें लगाऊंगा। पर्वत मोठा आहे, पण त्याच्या वरती जो आहे तो त्याच्यापेक्षा देखील मोठा आहे. पर्वत तो बहुत बड़ा है लेकिन उसके ऊपर जो है उससे भी बहुत बड़ा आणि है तो पर्वतापेक्षा देखील मोठा आहे. और वो पर्वत से भी बहुत बड़ा आणि है। दावीद म्हणतो मी त्याच्याकडे लक्ष लावेल. दाऊद कहता है मैं उसकी ओर आंखें माझ्या लगाऊंगा। भावा, माझ्या बहिणी, मेरे भाई मेरी जे बहन, कुठले पण मोठे लोक तुझ्या जीवनामध्ये जो असतील, बहुत बड़े लोग अगर आपके जीवन में हैं, जे कुठले पण लोक तुला वाटत असतील तुझ्या संकटामध्ये तुला मदत तो करतील, आपको ऐसा लगता है कि ये जो व्यक्ति है मुझे संकट में मदद करेंगे, त्याच्यापेक्षा देखील जो वरती आहे त्याच्याकडे तुझं लक्ष लाव. लेकिन उससे बढ़कर जो ऊपर है उसकी ओर ध्यान लगाओ। आमेन. बायबल मध्ये लिहिलं त्या पर्वताच्या वर लक्ष लावेल. और बाइबल कहती है कि मैं पर्वत के ऊपर ध्यान तो म्हणत नाही मी लगाऊंगा। पर्वताकडे लक्ष लावेल. नहीं कहता कि मैं पर्वत के ऊपर आंखें तो म्हणतो त्या लगाऊंगा। पर्वताच्या वरती काहीतरी आहे, तिकडे मी लक्ष लावेल. उस पर्वत के ऊपर कुछ तो है, उसके ऊपर मैं आंखें तिकडे लक्ष लगाऊंगा। लावेल आणि माझी मदत तिथून येईल. मैं वहाँ पर आंखें लगाऊंगा और मेरी जो सहायता है वहाँ से मुझे तुमचं लक्ष आएगी। आजूबाजूला लागलं नाही पाहिजे. आपका जो ध्यान है आसपास नहीं लगा कधी कधी आपलं लक्ष आजूबाजूला लागतं. कभी कभी हमारा जो ध्यान है हमारे आसपास ही लगा रहता है, बहिणीकडे, हमारी बहन की तरफ, भावाकडे, भाई की तरफ, आईकडे, हमारी माँ की तरफ, बापाकडे, पिता की तरफ, साहेबाकडे, साहब की तरफ, मालकाकडे, मालिक की तरफ, आजूबाजूला लागतं. हमारे आसपास लगी रहती है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पण तुझं लक्ष जे आहे ते वरती लागले पाहिजे. आपका जो ध्यान है वो ऊपर लगना जरूरी है। मदतीसाठी तुझं लक्ष वर लागलं पाहिजे. कि मदद के लिए, सहायता के लिए आपका ध्यान ऊपर लगना दावीद जरूरी म्हणतो की है। आजूबाजूला नाही तर वर लक्ष लावतो, और दाऊद कहता है कि मैं आसपास नहीं तो अपनी आंखें जो है ऊपर लगाता हूँ, वरती लावतो. ऊपर आणि लगाता माझी हूँ। मदत जी आहे ती वरतून येते. मेरी जो सहायता है वो ऊपर से आती बायबल है। मध्ये लिहिले जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा आहे त्याच्यापासून माझे सहाय्य येते. जो आकाश और पृथ्वी का करता है वहाँ से मुझे सहायता आती मग है। आशीर्वादित आहे तो माणूस ज्याचं मदत जे आहे, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे त्याच्यापासून येते. आशीषित वो व्यक्ति है जिसकी सहायता है, जिसने आकाश और पृथ्वी रचा है। आमेन. ज्याची मदत देवापासून येते तो आशीर्वादित आहे. जिसकी सहायता परमेश्वर से आती है वो आशीषित व्यक्ति है। दावीद म्हणतो माझी मदत पर्वताकडून येत नाही, माझी मदत आजूबाजूला मी पाहतो तिकडून येत नाही. दावीद म्हणतो माझी मदत आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो वर आहे त्याच्यापासून माझी मदत येते. दाऊद कहता है आसपास से मेरी मदद नहीं आती, पर्वत से नहीं आती, तो मेरी मदद आकाश और पृथ्वी का जो करता है उससे आती है। आमेन. कोणतरी अजून वर बसलेला आहे जो मदत करू शकतो. कोई तो ये जो और ऊपर बैठा है जो मदद कर आपल्याला सकता वाटतं की है। आजूबाजूला आहे तेच आपल्याला मदत करू शकतात. हमें ऐसा लगता है जो हमारे आसपास है वही हमें मदद कर आपल्या सकता है। जवळचे आहेत तेच आपल्याला मदत करू जो हमारे शकतात. नजदीकी व्यक्ति है वही हमें मदद जे कर सकता है। जगामध्ये आहेत तेच आपल्याला मदत करू जो शकतात. संसार में है वही हमें मदद कर पण सकता दावीद है। म्हणतो जो संसाराच्या वर आहे तो मला मदत करतो, दाऊद कहते हैं जो संसार के भी ऊपर है वो मुझे मदद तो करता मला है, मदत पाठवतो. वो मुझे मदद मग भेजता आशीर्वादित है। आहात जर का तुमची मदत वरतून येत आहे. आशीषित है अगर आपकी सहायता ऊपर से आती पण है। कधी कधी काही लोकांचं वर वर जे आहे वर आपली ओळख असते कभी कभी हमारी ऊपर ज्यादा आणि पहचान लोक होती है। म्हणतात तुम्हाला माहिती का माझी ओळख कुणाकडे आहे, लोग कहते हैं कि आपको पता है कि मेरी पहचान कहाँ तक है, कुणाकडे माझी ओळख आहे. मेरी पहचान कहाँ तक ते है, त्या व्यक्तीपासून मला मदत येते, उस व्यक्ति से मुझे मदद आती है, तिकडे माझी ओळख आहे. वहाँ पर मेरी पहचान पण काय है। काय लोकांची ओळख वर पर्यंत असते कोई कोई लोगों की पहचान जो ऊपर तक होती है, आणि ज्यांची वर पर्यंत ओळख असते त्यांना मदत वरतून येते कुठून तरी. फिर उनकी पहचान जो ऊपर वालों से होती है फिर उन्हें वहाँ से मदद मिलती है। पण दावीद म्हणतो या जगामध्ये वरती कोणतरी असेल तिथपर्यंत कोणाची तरी ओळख असेल, दाऊद कहता है कि संसार में जो कोई ऊपर है पद पर वहाँ से उनको पण सहायता मिलती है। पृथ्वीच्या वर देखील कोणतरी आहे आणि माझी मदत तिकडून येते. कि पृथ्वी के ऊपर भी कोई तो है वहाँ से मेरी सहायता आती है। प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. पण तो म्हणतो इथलचं कोणाकडे मी लक्ष लावत नाही जास्त, वो कहता है कि यहाँ से किसी व्यक्ति के ऊपर मैं ध्यान नहीं इकडे लगाता, कोणाकडे जास्त हात पसरत बसत नाही मी. तो यहाँ पर किसी के सामने मैं अपने हाथ नहीं मला फैलाता। ज्या पण वेळेला मदत लागते, मुझे जिस भी समय मदद की ज्या वेळेला मला गरज है, पडते, मुझे जिस
जिस भी समय जरूरत होती या है, पृथ्वीच्या देखील वर जो आहे आणि ज्याने सगळंच बनवलंय तिकडे मी लक्ष लावतो. सृष्टि के ऊपर जो है जिसने सब कुछ रचा है उसकी ओर में ध्यान पहा, लगा. कदाचित आजपर्यंत तू माणसाकडे लक्ष लावलं असेल, शायद आज तक आपने किसी मनुष्य की ओर ही ध्यान दिया, नातेवाईकाकडे लक्ष लावलं असेल, रिश्तेदारों की ओर ही साहेबाकडे लक्ष लावलं असेल, साहब की ओर ही ध्यान दिया, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष लावलं असेल. बाकी सारी बातों में ध्यान दिया. एक काम कर, लेकिन आज से तुझ्या आप- मदतीसाठी तू देवाकडे लक्ष लाव. आपकी मदद के लिए आप परमेश्वर की ओर पहा, ध्यान दो. बायबल मध्ये दावीदाने ज्या वेळेला देवाकडे वर लक्ष लावलं दावीदाला मदत आली. बाइबल कहती है कि जिस भी समय दाऊद ने ऊपर ध्यान दिया परमेश्वर की ओर से, जोपर्यंत दावीदाने वरती लक्ष लावलं दावीदाला मदत येत राहिली. जब तक उसने ऊपर ध्यान दिया तब तक उसे मदद आती रही. पण हे विश्वास ठेवणाऱ्या माणसासाठी या वेगळ्या गोष्टी देव नेहमी करतो. देखो, विश्वासी व्यक्ति के लिए ये बातें परमेश्वर हमेशा करता पहा, है. तुझं लक्ष जोपर्यंत वरती लागलेलं असेल, देवाकडे लागलेलं असेल, तुझी मदत येत राहील. जब तक आप ऊपर की ओर परमेश्वर की ओर ध्यान देंगे आपकी मदद आती रहेगी. जर तुला खालून मदत कुठून येत नसेल, काळजी करू नको. नीचे से अगर आपको कुछ मदद नहीं मिली तो चिंता मत करो. तुला कोणी मदत करत नसेल इथं काय काळजी नको करू. आप यहाँ पर कोई भी मदद नहीं कर रहा है तो चिंता मत करो. वरती लक्ष लाव, तो ऊपर की ओर ध्यान दो. वरती लक्ष लाव, ऊपर की ओर त्या ध्यान देवाकडे दो. लक्ष उस लाव. परमेश्वर की ओर ध्यान तो दो. देव आहे जो सगळ्यांना मदत करू शकतो परमेश्वर ही है जो सबको मदद कर सकता आणि ज्याच्या है. हातामध्ये सगळं काही आहे, और जिसके हाथ में ही सब कुछ है, सगळं काही आहे. जिसके हाथ में सब कुछ जर त्या है. देवाने मदत करायचं ठरवलं अगर उस परमेश्वर ने तय किया कि मदद करना है तर तुला आशीर्वादित होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. तो फिर आपको आशीषित होते हुए कोई भी नहीं रोक सकता. त्या देवाची मदत यायला लागली तर कुणी त्याला अडवू शकत नाही. तो जो परमेश्वर की मदद आने लगी कोई उसे रोक नहीं सकता. आमेन. त्या देवाची मदत ही अद्भुत मदत असते. उस परमेश्वर की मदद जो है वो अद्भुत होती है. माणसापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. सो मनुष्य से बहुत बढ़कर वो होती है. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्याला देव मदत करतो त्या वेळेला तो माणूस जो आहे तसा राहत नाही. तो परमेश्वर जिस व्यक्ति को मदद करता है वो व्यक्ति जैसा वैसा नहीं रहता है. आमेन. मग किती जरी कोणी अडवलं तरी त्या देवाची मदत त्या माणसाला नेहमी येत राहते. चाहे कितना भी रोके लेकिन वो परमेश्वर की मदद उस व्यक्ति के लिए हमेशा आती है. ज्या वेळेला मी कामाला होतो एका ठिकाणी काम करायचो. जिस भी समय पास्टर काम के लिए एक जगह पर थे, आमेन. त्या कंपनीमध्ये मी एक साध्या पदावर कामाला लागलो उस कंपनी में सादे पद पर वो काम के लिए थे. आणि ज्या वेळेला मी तिथं कामाला लागलो और जिस भी समय वो काम पर थे, पण काय काय लोकांना आपण आवडतो, काय काय लोकांना आपण आवडत नाही. तो कुछ लोगों को हम अच्छे लगते हैं और कुछ लोगों को हम अच्छे नहीं तुमच्या लगते. जीवनात पण असे काही लोक असतील जे तुम्हाला आवडत नसतील आणि काय काय तुम्हाला आवडत असतील. आपके जीवन में भी कुछ लोग ऐसे ही होंगे, आपको कुछ अच्छे लगते हैं और कुछ अच्छे नहीं लगते. पण जिथं मी कामाला लागलो तिथं एक माणूस असाच होता, त्याला काय माहिती मी आवडायचोच नाही. तो वहाँ पर एक व्यक्ति ऐसा था उसे पास्टर अच्छे ही नहीं लगते थे. आमेन. मी गोड बोलायचो त्याच्याशी, पण तरी देखील काही काम व्हायचं नाही. पास्टर उससे बहुत मीठा बोलते थे लेकिन फिर भी कुछ काम नहीं होता आणि था. मोठ्या पदावर तो कामाला होता, साहेब होता और तो. बहुत बड़े पद पर वो था, वो साहब था, वो चांगला शिकलेला सवरलेला माणूस होता. अच्छा पढ़ा लिखा था. आमेन. पण काय माहिती त्याला माझा का राग यायचा. ये पता नहीं उसे पास्टर का गुस्सा क्यों आता पण था. कधी कधी लोक आपल्या वाईटावर असतात आणि आपल्याला कळत नाही का हा माझा राग करतो. तो कभी कभी लोग हमारे लिए बुरा सोचते लेकिन हमें समझ में नहीं आता कि ऐसा क्यों करता आपण तर है. त्यांच्या सर्वांवर चांगला असतो, पण ते लोक आपल्या वाईटावर असतात. हम तो उनके साथ अच्छे बर्ताव करते हैं लेकिन फिर भी वो हमारा बुरा ही सोचते हैं. आमेन. मी आपलं काम करायचो, तो पास्टर वहाँ पे काम करते थे, पण नेहमी तो काहीतरी चुकीचं काहीतरी करायचा, माझ्या विरोधामध्ये प्रयत्न करायचा. हमेशा वो पास्टर के विरोध में कुछ गलती करता था. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि मी देवाकडे प्रार्थना करायचो, देवा मी तर याचं काही वाईट केलेलं नाही, हा का माझ्या वाईटावर आहे. पास्टर हमेशा प्रार्थना करते थे कि परमेश्वर मैंने तो इसका कुछ गलत नहीं किया लेकिन फिर भी ये मेरे बारे में क्यों बुरा सोचता है, करता है. आणि मी माझं काम करायचो. और पास्टर अपना काम करते थे. पण तुमचं तुम्ही काम करा, देवाचं काम देव करेल. देखो, आप अपना काम करो, जो परमेश्वर का काम है वो करेगा. तुम्ही कधी भांडायला जाऊ नका एखाद्याच्या बरोबर, तो फिर आप किसी के साथ झगड़ा करने के लिए मत जाओ. कारण तुमचं रक्षण करणारे तुम्ही नाही, तुमचं रक्षण करणारा देव आहे. क्योंकि आपका रक्षण करने वाला परमेश्वर आप नहीं हो. आमेन. तुम्हाला मदत करणारा तो देव आहे. फिर आपको सहायता करने वाला वो परमेश्वर है. आमेन. तुम्हाला जो पैसा येईल, तुम्हाला जी मदत येईल ते माणूस देणार नाही, तो देव देईल. तो फिर आपको जो पैसा आएगा, मदद मिलेगी, वो परमेश्वर देगा, कोई मनुष्य हात नहीं. माणसाचे असतील पण देणारा देव असेल. तो हाथ तो मनुष्य के होंगे लेकिन देने वाला परमेश्वर है. कपड्यासारख्या माणसाला देखील तो तुम्हाला मदत करायला लावेल. ये पत्थर जैसे किसी का दिल है तो वो मनुष्य भी आपको मदद आमेन. करेगा. त्याला वाटेल की का मी याला मदत करते, पण तो करेल तुम्हाला उसे मदत. मन में तो लगेगा कि मैं इसे क्यों मदद कर रहा हूँ लेकिन वो मदद करेगा. आमेन. आमचं सगळ्यांचं पगाराचं जे आहे ते त्याच्या हातामध्ये असायचं. जो भी पगार वगैरह करना है वो सब
देता तो सगळ्यांना पगार द्यायचा. फिर जो व्यक्ति है सबको पगार पण देता ज्याला है. मला पगार द्यायची वेळ यायची जिस समय पास्टर को पगार देना है, त्याला असं वाटायचं की काय द्यायचे याला पैसे. फिर उसे ऐसा लगता था कि क्यों इसे पगार देनी तो है. कापायचा प्रयत्न करायचा, फिर वो कट करने की कोशिश करना था, न द्यायचा प्रयत्न करायचा, फिर न देने की कोशिश करता पण था. तरी देखील त्याला मला पगार द्यावाच लागायचा. और फिर भी उन्हें पास्टर को पैसे देना ही पड़ता था. पण काही लोकांना आपण बदली नाही करू शकत, देखो कुछ लोग को हम बदली नहीं कर त्यांना सकते. देवच बदली करू शकतो. उन्हें फिर परमेश्वर ही बदली कर कारण सकता अशा है. लोकांशी भांडून फायदा नाही. फिर ऐसे लोगों के साथ झगड़ा करके कुछ फायदा आणि नहीं मी ते है. माझं काम त्या ठिकाणामध्ये करत राहिलो. फिर पास्टर ऐसे अपना काम वहाँ पर करते रहे. आणि त्याच्यानंतर असं झालं की तिथं एक सुपरवायझरची जागा निघली. फिर उसके बाद वहाँ पर एक सुपरवाइजर की पद खाली मी था. अर्ज केला फिर पास्टर ने वहाँ पर वो एप्लीकेशन दिया आणि त्याच्याकडे नाही दिला. और उसके पास नहीं दिया. मुंबईला एक मेन ऑफिस आहे तिकडे पाठवला. तो मुंबई में एक मेन ऑफिस है, वहाँ पर भेजा. मी म्हटलं मला माहित होतं याच्याकडे दिलं की हा फाडून फेकून टाकणार. क्योंकि पास्टर को पता था इसके हाथ में दिया तो फाड़ कर फेंक देगा. आणि तो अर्ज मुंबईच्या ऑफिसला गेला फिर वो जो एप्लीकेशन है मुंबई के ऑफिस में दी. आणि मुंबईच्या ऑफिसवरून मला सुपरवायझरची जागा भेटली. फिर वहाँ से वो सुपरवाइजर का पद पास्टर को मिला. आता जिथं मी त्याच्या हाताखाली काम करत होतो आता त्याच्या बाजूला जाऊन बसायला लागलो. तो जहाँ पर हम उस व्यक्ति के हाथ के नीचे पास्टर काम करते थे उसके बाजू में जाके मला बैठा. अजून राग यायला लागला उसे और गुस्सा आने की लगा. हा माझ्या हाताखाली काम करायचा तर माझ्या बाजूला येऊन बसायला लागलेला कहते आहे. मेरे हाथ में नीचे काम करता था, अभी मेरे बाजू में आकर बैठता है. Amen. आणि माझं एक कम्प्युटर होतं त्याच्यावर मी ठेवलेलं होतं एक म्हणजे स्क्रीन लावलेलं होतं की तुझ्या शत्रूंच्या समोर तुला ताट वाढणारा मी देव आहे. तो पास्टर ने अपने कंप्यूटर के ऊपर वापस ज्या पण वेळेला ते मी कम्प्युटर चालू करायचं ते समोर यायचं जिस समय पास्टर कंप्यूटर चालू करते थे वचन सामने आता था. आणि ज्या म्हणजे चालू केलं की त्याला ते दिसायचं जिस भी समय पास्टर कंप्यूटर चालू करते थे उसे वो दिखाई देता था. आणि ते बघितलं की त्याला काय माहिती काय व्हायचं तो उठूनच जायचं तिथून. फिर जब भी देखता था वो वहाँ से उठ के जाता था. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि असं करता करता कितीतरी प्रयत्न त्याने केले. तो फिर ऐसे करते करते बहुत सारी कोशिशें उसने पण की. जेवढं तो प्रयत्न करायचा जितनी बार वो कोशिश करता था तेवढं प्रत्येक वेळेला ना माझं पदच वाढायचं. हर एक बार पास्टर के जो पद है वो बढ़ता था. असं करता करता मी त्याच्या समोर परमनंट झालो तिथं. ऐसे करते करते पास्टर वहाँ पर परमानेंट हो गए. आणि एक वेळ अशी आली की तोच माझ्या हाताखाली काम करायला लागला. एक समय ऐसे आया कि पास्टर के ही हाथ में त्याचं सगळं ऑफिस माझ्या हाताखाली आलं पुनः का सारा ऑफिस का कार्य पास्टर देखा. आणि तो माझ्या हाताखाली काम करायला और लागला. वो भी उनके हाथ के नीचे काम करने लगा. पण बायबल सांगतं की उंचावणं पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून येत नाही. बाइबल कहती कि जो हमारी बढ़ती है पूर्व या पश्चिम से नहीं. तोच देव आहे जो एखाद्याला उंच करतो आणि एखाद्याला खाली खेचतो. परमेश्वर ही किसी को बढ़ती देता है या फिर किसी को पण नीचे माणसाच्या देता है. हातामध्ये काही गोष्टी आहेत देखो मनुष्य के हाथ में कुछ बातें होती पण त्या हैं. देवाच्या हातामध्ये सगळं काही आहे. परमेश्वर के हाथ में सब कुछ है. ज्या देवावर तो विश्वास ठेवलेला आहे त्या देवाच्या हातात सगळं काही आहे. परमेश्वर के ऊपर आपने भरोसा रखा, उस परमेश्वर के हाथ में सब कुछ है. माणसाच्या हातात थोडंफार काहीतरी आहे. मनुष्य के हाथ में थोड़ा कुछ है. पण आशीर्वादित आहे तो माणूस जो देवावर भरोसा ठेवतो. लेकिन आशीषी है वो व्यक्ति जो कारण परमेश्वर देवाच्या हातात सगळं काही आहे. क्योंकि परमेश्वर के हाथ में ही सब कुछ है. सगळं काही आहे. तो देव सगळं काही करू शकणारा देव परमेश्वर आहे. ही सब कुछ कर सकता है. पण बायबल मध्ये दावीद म्हणतो की आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करणारा जो आहे त्याच्यापासून मला मदत येते. और दाऊद कहते हैं जिसने आकाश और पृथ्वी का करता है उससे मुझे सहायता आती है. पण अशी जर का मदत तुम्हाला आली देखो ऐसे अगर सहायता आपको तर तू मिली, खरंच आशीर्वादित आहे. तो फिर आप सच में आणि अशी मदत करणारा तो देव आहे. और ऐसी मदद करने वाला वो दावीदाला परमेश्वर है. देवाने अशीच मदत केली. दाऊद को परमेश्वर ने ऐसी मदद पण की. दावीदाच्या जीवनामध्ये असा एक व्यक्ती होता शौल नावाचा जो सतत त्याला मारायला मागा लागायचा. दाऊद के जीवन में ऐसा व्यक्ति था शाऊल जो उसे हमेशा मारने की कोशिश करता था. Amen. नेहमी त्याचा जीव घ्यायच्या मागे लागलेला होता. तो हमेशा उसके प्राण लेने के पीछे वो पड़ा पण था. नेहमी दावीदाचं रक्षण झालं. लेकिन हमेशा दाऊद को सहायता मिली. नेहमी दावीदाला सांभाळलं गेलं. हमेशा दाऊद को संभाला गया. पण नेहमी बायबल मध्ये कधी तो भाला फेकून मारायचा कधी काय करायचा नेहमी तो जीव घ्यायचा माग असायचा. तो हमेशा वो शाऊल उसके पीछे पड़ा हुआ था. Amen. पण कधी तो दावीदाला मारू शकला नाही. कभी भी वो दाऊद को नहीं मार कधी सकता. दावीदाच्या विरुद्ध त्याला काही करता आलं नाही. दाऊद के विरोध में कभी वो कुछ नहीं कर का पाया. करता आलं नाही? क्यों कर नहीं पाया? दावीद तर लहान मुलगा होता. दाऊद तो छोटा बच्चा था. कवळा तरुण होता तो. वो जवान लड़का त्याला था. तलवार चालवता येत नव्हती. उसे तलवार चलानी नहीं आती. तो जास्त तरबेज माणूस नव्हता. तो बहुत तरबेज नहीं था. Amen. त्याच्याकडे एवढं पण ज्ञान नव्हतं. तो इतना
काफी ज्ञान उसकी पण तरी देखील दाविदाचं रक्षण नेहमी केलं गेलं. लेकिन फिर भी हमेशा उसका रक्षण किया जाता था। नेहमी दाविदाला मदत केली गेली. तो हमेशा दाऊद को मदद नेहमी दाविदाला उंच केलं गेलं. हमेशा दाऊद की बढ़ती त्याच्या मागे एकच कारण होतं की त्या दाविदाचं लक्ष देवाकडे लागलेलं उसके होतं. पीछे एक ही वजह थी, उसका ध्यान जो है ऊपर परमेश्वर की ओर तो लगा। देवावर अवलंबून राहणारा माणूस होता. परमेश्वर के ऊपर निर्भर तो व्यक्ति, देवाकडे लक्ष लावणारा माणूस होता. जिसका ध्यान हमेशा परमेश्वर की ओर लगा रहता था। पण जर का तुझं लक्ष देवाकडे लागलं, तो अगर आपका ध्यान परमेश्वर की ओर लगा, तुझ्यासाठी देव अद्भुत गोष्टी करू शकतो. फिर आपके लिए परमेश्वर अद्भुत बातें करेगा। दाविदासाठी देवाने अद्भुत गोष्टी केल्या दाऊद के लिए परमेश्वर ने अद्भुत बातें आणि म्हणून तो म्हणतो की माझी मदत खालून कुठून येत नाही, माझी मदत जो देव निर्माण करणारा आहे त्याच्यापासून मला मदत येते. इसीलिए दाऊद कहते हैं, नीचे से मुझे कोई भी मदद नहीं आती, जो आकाश पृथ्वी का करता है उससे मेरी सहायता आती है। आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुला कुणी जरी काही जरी म्हटलं माझी इथं ओळख आहे, माझी तिथं ओळख आहे, तू मनात म्हण माझी सगळ्यात मोठा जो देव आहे त्याच्याकडे ओळख आहे. किसी ने आपको कहे कि मेरी बहुत बड़ी पहचान है, लेकिन फिर भी आप मन में कहो कि मेरे परमेश्वर की, सगळ्यात मोठी ओळख तुझी त्या देवाकडे आहे. तो आपकी बहुत बड़ी पहचान उस परमेश्वर की। त्याच्यापेक्षा मोठी ओळख कुणाची नाहीये. तो उससे बढ़कर किसी की पहचान जो नहीं। सगळ्यात मोठा आहे तिथं तुझी ओळख आहे. जो सबसे बड़ा है, महान है, वहाँ तो पर देव तुला पहचान। ओळखतो तो परमेश्वर आपको पहचान आणि तू त्याला ओळखत आहेस. और आप उसे पहचान। म्हणून जर तुला मदत मागायची असेल तर त्या देवाकडे माग. तो अगर आपको फिर मदद मांगनी है, उस परमेश्वर से मांगो। देवाकडे मदत माग परमेश्वर से मदद आणि तो मांगो। देव तुला नक्की मदत करेल. परमेश्वर निश्चित ही आपको मदद तो करेगा। अद्भुत आहे. वो अद्भुत है। तो अद्भुत आहे. वो अद्भुत है। जिथं तो राहतो ती जागा अद्भुत आहे. जहाँ पर वो रह रहा है वो जगह अद्भुत है। जिथून तुझी मदत येईल ती जागा अद्भुत आहे. जहाँ से आपको मदद आएगी वो जगह अद्भुत है। आमेन. आपल्या बुद्धीच्या आणि विचाराच्या पलीकडची ती जागा आहे. हमारे बुद्धि और विचार से बढ़कर वो जगह है। तो आगारामध्ये आणि स्वर्गामध्ये राहणारा देव आहे. वो स्वर्ग में रहने वाला परमेश्वर है। आणि तिथून तो ठरवतो आणि तिथून तो एखाद्याला मदत करतो. वो वहाँ से तय करता है और किसी को मदद भेजता है। बायबल मध्ये लिहिले एक हिजकिया नावाचा राजा होता. और बाइबल में लिखा हिजकिय्याह नामक एक राजा था। 2 राजाचा 19व्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे. 2 राजा और अध्याय 19 में लिखा है। बायबल मध्ये लिहिले त्याच्यावर एक राजाने आक्रमण केलं और बाइबल कहती है कि उसके ऊपर एक राजा ने आक्रमण किया आणि 1,80,000 सैन्य घेऊन तो अश्शूरी राजा हिजकिया राजाच्या विरोधामध्ये आला. और 1,80,000 सेना लेकर वो अश्शूरी राजा हिजकिय्याह के पास आया। माझ्या भावा माझ्या बहिणी, मेरे भाई मेरी बहन, 1,80,000 ही संख्या छोटी नाही. 1,80,000 ये जो संख्या है छोटी नहीं है। आमेन. 1,80,000 लोक सैन्य म्हणजे खूप मोठं सैन्य झालं. तो 1,80,000 ये बहुत बड़ी सेना हो गई। 10-20,000 लोक नाही, 10-20,000 लोग, 50,000 लोक नाही, 50,000 लोग नहीं, 1,80,000 सैन्य. 1,80,000 सेना। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एवढं मोठं सैन्य. इतनी बड़ी सेना। आमेन. ते नुसते चालत चालत जरी गेले असते तरी यहुदामध्ये सगळे लोक मेले असते. अगर वो चलते चलते भी गए होते तो यहूदा के सारे लोग मर गए होते। एवढे लोक झाले ते तो इतने बड़ी सेना आणि एवढी मोठी सैन्य येऊन ते हिजकिया राजाच्या बाहेर तळ देऊन उभं राहिलं. और इतनी बड़ी सेना फिर हिजकिय्याह राजा के वहां पर आई थी। आणि हे खरं खरं संकट होतं. और ये बहुत सच पहा, ज्या का, वेळेला संकट येतं ते खरं खरं संकट असतं. जिस भी समय संकट आता है वो सच ही होता है। ते असंच टाइमपासला येत नाही. तो ऐसे टाइम पास के लिए वो नहीं जर का त्या संकटामध्ये आपण निघून निघलो नाही तर ते संकट आपलं आणि आपल्या कुटुंबाचा नाश करू शकतं. तो संकट में अगर हम नहीं निकले तो फिर वहां पर हमारा नाश हो सकता है। आमेन. संकट नुसतं सैतान आपल्याला भीती दाखवायला आणत नाही. संकट सिर्फ शैतान हमें डर पैदा करने के ते लिए संकट जे आहे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेलं फिर असतं. वो जो संकट है हमारा नाश कर सकता आपल्या है। कुटुंबाचा नाश करण्यासाठी आलेलं हमारे असतं. परिवार का नाश करने के लिए आपल्याला संपवण्यासाठी आलेलं असतं. हमें खत्म करने के आणि लिए त्या ठिकाणामध्ये खरोखर आपल्याला कुणाची तरी मदत भेटणं गरजेचं और उस असते. समय की सच में हमें किसी की मदद भी पहा, हिजकियावर खरोखर संकट आलेलं होतं. तो हिजकिय्याह के ऊपर वो सच का 1,80,000 लोक सैन्य त्याचा जीव घ्यायला उभे राहिलेले होते. तो 1,80,000 सेना वहां पर उसे मारने के लिए आई। सगळे त्याच्या राज्यातले लोक आता मरणार होते. उसके राज्य के लोग सारे मरने वाले थे। आणि तो जो अश्शूरी आहे, अश्शूरी म्हणजे असुर, जो अश्शूरी राजा है असुर म्हणजे राक्षस. और उसका मतलब है राक्षस। आमेन. असुर कोणाला म्हणतात? असुर किसे कहते हैं? मराठीमध्ये राक्षसांना असुर म्हटलं जातं. तो मराठी में उसे
राक्षस कहते हैं उसका अर्थ Amen. होता है। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. असुर, असुरी शक्ती. तो राक्षसी शक्ती. Amen. Praise the Lord. Praise the असं Lord. आपल्या भागामध्ये किंवा आपल्या पुस्तकांमध्ये त्याला असुरी शक्ती किंवा असुरी लोक असं म्हटलं जातं. तो फिर किताबों में उसे असुरी शक्ति की म्हणजे ते असे राक्षसी लोक होते. वो राक्षसी लोग थे, ते साधे लोक नव्हते. साधारण लोग नहीं थे. Amen. त्यांची वेगळीच अशी सैन्य होतं. उनका अलग ऐसी त्यांना सेना, त्यांच्यामध्ये वेगळं असं ताकद होती. तो वहां पर उनके अलग ऐसी ताकत थी आणि ते लोक राहायचे त्या ठिकाणामध्ये. और वो लोग वहां पर रहते थे. आणि असे जे लोक आहेत ते या हिजकिया राजाच्या विरोधामध्ये येऊन उभं राहिले. तो ऐसे जो बलशाली लोग हैं हिजकिय्याह के विरोध में खड़े हो गए. आमेन. आणि त्यांना हरवण्याची ताकद या हिजकियामध्ये आणि त्याच्या सैन्यामध्ये कधीच नव्हती. फिर उन्हें हराने की ताकत हिजकिय्याह राजा में उसकी सेना में नहीं थी. हिजकियाकडे एक छोटं सैन्य होतं. तो हिजकिय्याह के पास सेना थी लेकिन वो छोटी संख्या. हिजकियाचं राज्य देखील छोटं होतं. हिजकिय्याह का राज्य भी छोटा सा, यहुदाचं राज्य छोटं होतं. यहूदा का राज्य छोटा था. आणि आता एवढ्या मोठ्या सैन्याला आणि जे राक्षसी आहेत त्यांना कसं हरवणार. तो फिर ऐसी बड़ी सेना को और राक्षसी लोगों को कैसे हराना है. हिजकियाला काही कळत नव्हतं. तो हिजकिय्याह को कुछ समझ में नहीं आ रहा था. आणि तो राजा जो आशुरीचा राजा आहे तो म्हणत होता की कुणी मला हरवू शकत नाही आणि हिजकिया तू देखील मला नाही हरवू शकणार. फिर अश्शूरी का राजा कह रहा था कि कोई मुझे हरा नहीं सकता. हिजकिय्याह राजा तू भी मुझे हरा नहीं तू सकता. पण हरवू शकणार नाही, तुझा देव पण मला हरवू शकणार तू नाही. भी मुझे हरा नहीं सकता और तेरा परमेश्वर भी मुझे हरा नहीं तुझ्या सकता. देवानेच तुला माझ्या हातामध्ये दिलेला आहे. तेरे परमेश्वर ने ही तुझे मेरे हाथ में दिया. तुझ्या देवानेच तुझं राज्य माझ्या हाती दिलेलं आहे. तेरे परमेश्वर ने ही तेरा राज्य आता मेरे एवढ्या हाथ में मोठ्या दिया. सैन्यापासून कसं वाचणार तू. और अब इतनी बड़ी सेना से तू कैसे कधी बचेगा. कधी सैतान म्हणतो की नाही नाही देवानेच तुझ्यावर संकट पाठवलेलं आहे. कभी कभी शैतान कहता है कि नहीं ये जो संकट आया है परमेश्वर ने ही भेजा है. आमेन. देव कधी तुला मारायचं संकट पाठवणार नाही. तो परमेश्वर कभी भी तुझे मारने के लिए संकट नहीं भेजेगा. देव तुला मारणारा नाही, देव तुला जीवन देणारा देव आहे. परमेश्वर तुझे मारने वाला नहीं है, तुझे जीवन देने वाला है. देवाची इच्छा नाही तू मरावं, देवाची इच्छा आहे तू जगावं. तो परमेश्वर की इच्छा नहीं कि आप मर जाए, परमेश्वर की इच्छा है कि आप जिए. तू जगावं म्हणून तो देव वधस्तंभावर मेलेला आप आहे. जिंदा रहे इसलिए तो परमेश्वर सूली पर मरा है. आमेन. तुला मदत भेटावी म्हणून तर तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेलेला आहे. आपको जीवन मिले इसलिए तो यीशु मसीह वहां पर सूली तो पर मरा है. मारणारा नाही, तो जीवन देणारा देव आहे. आपको मारने वाला नहीं तो जीवन देने तो तुला वाला जगवेल है. आणि जगवेल. वो आपको जिंदा रखेगा. मोठ्यातल्या मोठ्या संकटातून देखील तो देव तुला पुन्हा उभं करेल. बहुत बड़े से बड़े संकट में से परमेश्वर कारण ते सामर्थ्य त्या देवामध्ये आहे. क्योंकि ऐसा सामर्थ्य इस परमेश्वर त्या में, देवामध्ये ते सामर्थ्य इस आहे. परमेश्वर में वो सामर्थ्य जे है. जगाच्या पेक्षा मोठं आहे असं सामर्थ्य त्या देवाकडे आहे. संसार से बड़ा है ऐसा सामर्थ्य परमेश्वर में पण है. तो राजा राक्षसांना घेऊन आला, पण त्या हिजकियाकडे कोणतरी होतं ते राक्षसांपेक्षा जास्त बलवान होतं. वो जो राजा है वो राक्षसी लोगों को वहां पर लेके आया लेकिन जो हिजकिय्याह के पास है वो बहुत महान था. आणि बायबल मध्ये त्याने पत्र लिहिलं त्या राजाने हिजकियाला की बघ कुणी तुला वाचू शकणार नाही, तू मरणार आहे आज. और फिर इस राजा ने पत्र भेजा कि देख तू मरने वाला है, कोई तुझे मदद करने वाला आणि नहीं कसं है. ते लेटर त्याच्या हाती पडलं. जैसे ही पत्र उस हिजकिय्याह के हाथ बघ में कदाचित आया, काहीतरी लेटर तुम्हाला भीती दाखवण्यासाठी तुमच्याकडे येत असतील. देखो कुछ पत्र आपके हाथ में आते होंगे जो आपको डर पैदा कर सकते हैं. आमेन. काहीतरी तुम्हाला मेसेज पाठवलं जात असेल ज्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल. कुछ मैसेज आपको दिया जा रहा होगा जिससे आपको डर लग रहा होगा. कोणतरी फोन करत असेल कदाचित त्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल. कोई आपको फोन कर रहा होगा जिससे आपको डर लग रहा होगा. कोणतरी काहीतरी करत असेल आणि तुम्हाला काळजी वाटत असेल, तुम्हाला भीती वाटत असेल. कोई तो आपके खिलाफ कुछ कर रहा है उसकी वजह से आपको चिंता हो रही है. हिजकियाकडे एक पत्र आलं आणि त्या पत्रामुळे हिजकियाला भीती वाटायला लागली. हिजकिय्याह के पास भी ऐसा ही पत्र आया और पत्र पढ़कर उसे बहुत डर लगने आणि लगा. बायबल मध्ये हिजकियाने एक काम केलं. और बाइबल कहती कि हिजकिय्याह ने एक ते काम पत्र किया. त्याने घेतलं वो पत्र उसने उठाया आणि गेला आणि देवाच्या मंदिरात त्याने ते पत्र ठेवलं उसने परमेश्वर के मंदिर में रख दिया आणि त्याने देवाकडे प्रार्थना और केली. उसे परमेश्वर को पुकारा. देवाकडे प्रार्थना केली. परमेश्वर को पुकारा. त्याच्या लोकांना त्यांनी प्रार्थना करायला सांगितली. उसने अपने लोगों को भी प्रार्थना बा संकट करने के किती लिए पण कहा. मोठा असू दे, देखो संकट कितना भी चाहे तुझी बड़ा हो, प्रार्थना तुझं शस्त्र आहे. आपकी प्रार्थना आपका शस्त्र है. विश्वास ठेवणाऱ्या माणसाचं शस्त्र आहे त्याची प्रार्थना. विश्वासी लोगों का शस्त्र है उसकी. जगातल्या सगळ्या शस्त्रांपेक्षा मोठा आहे. इस संसार के सारे शस्त्र से वो बड़ा है. बायबल मध्ये हिजकियाने प्रार्थना केली. और बाइबल कहती है कि इसके आज जे काही तुला भीती दाखवणार त्रास देणार असेल आज देवाच्या समोर ठेव. देखो आपको जो कुछ भी डरा रहा है वो सब कुछ आप परमेश्वर के सामने
रख दो। Amen. जे पण तुला एकदम त्रासदायक आहे आज ते देवाच्या समोर ठेव. जो कुछ बात है जो आपको बहुत तकलीफ दे रही हो परमेश्वर के देव त्याच्यातून मार्ग काढेल. तो परमेश्वर से कदाचित तुला मार्ग दिसत नसेल, देवाकडे मार्ग आहेत आणि देव ते करू शकतो. शायद आपको मार्ग नहीं दिखाई दे रहा होगा लेकिन परमेश्वर से मार्ग निकाल सकता हिजकियाने एक है। काम केलं, प्रार्थना केली आणि तो लेटर जे आहे ते मंदिरात ठेवून दिलं. हिजकिया ने काम किया, उसने प्रार्थना की और जो पत्र है वो मंदिर में रख आणि तो दिया। म्हणाला, देव बाप्पा आता मी त्याला हरू शकत नाही, हे पत्र त्याने पाठवले, आता याचं काय करायचं ते तू बघ. उसने कहा कि परमेश्वर मैं तो उसे हरा नहीं सकता, ये जो पत्र उसने भेजा है अब तू ही दे। जर का तुला काय करायला जमत नाहीये, अगर तुझे कुछ करने को नहीं हो रहा बेस्ट काम आहे देवाला सांग आणि देवाला करू दे. तो भी इससे बहुत महत्वपूर्ण बात है कि परमेश्वर के हाथ में दो, उससे करने को। हिजकियाला करायला येत नव्हतं, त्यांनी काम केलं, देवाकडे गेला, पत्र देवाची इथं ठेवलं, देवाला म्हटलं, देवा आता तू काहीतरी कर. हिजकिया के लिए वो असंभव था, फिर उसने वो पत्र लिया, परमेश्वर के मंदिर में रखा और परमेश्वर से कहा कि तू अब सब आणि कर जसं सकता त्यांनी है। देवाकडे प्रार्थना केली, और जैसे उसने परमेश्वर को पुकारा, बायबल मध्ये लिहिले तिथे एक देवाचा सेवक होता यशिया नावाचा. और बाइबल कहती है वहाँ पर परमेश्वर का सेवक था यशायाह नाम का। यशिया नावाचा. यशायाह नाम आणि का। बायबल सांगतात देव यशायाशी बोलला और बाइबल कहती है जो परमेश्वर अपने दास यशायाह से बोला। आणि देवाच्या सेवकाला म्हणाला की जा जाऊन हिजकियाला सांग की एवढं मोठं सैन्य जे आज तुला दिसत आहे, उद्या त्यातलं एकही तुला दिसणार नाही. और उसने कहा कि जा जाके हिजकिय्याह से कि जो भी सेना तुझे दिख रहा है कल वो तुझे दिखाई नहीं दे। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज जे तुला दिसतंय इथून पुढे तुला दिसणार नाही. आज जो तुझे दिखाई दे रहा है इससे आगे वो तुझे दिखाई नहीं देगा। हिजकियाने विचार केला असेल असं कसं होईल. तो हिजकिय्याह ने सोचा कि ऐसा कैसे होगा। 1,80,000 लोक उभे आहेत. 1,80,000 तो सेना खड़ी एका है। दिवसामध्ये कसे काय ते गायब होऊन जाणार. तो एक दिन में कैसे वो गायब हो जाएगा। कसं काय होईल हे. ये कैसे हो कसं सकता काय है? होईल. कैसे हो सकता कदाचित तू है। म्हणशील की हे कसं काय होईल देव बाप्पा. शायद आप ही सोच रहे होगे कि ऐसा कैसे हे तर होगा। अवघड आहे. परमेश्वर ये बहुत हे तर कठिन शक्तीच्या है, पलीकडचं आहे. ताकत से हे बाहर तर न है, होण्यासारखं आहे. ये न होने जैसा कसं है। काय होईल. ये कैसे होगा। कसं काय होईल. कैसे माझ्या होगा। भावा माझ्या बहिणी, भाई मेरी हे बहन, होईल कारण तुझा देव ते करेल. होगा किसी तुझा तरह देव ते करेल. आपका परमेश्वर ये तुझा करेगा। देव ते करेल कारण त्या देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे आपका परमेश्वर ये करेगा क्योंकि इस परमेश्वर ने आपकी आणि त्या प्रार्थना देवाने सुनी। ठरवले तुला मदत करायचं. परमेश्वर ने तय किया कि तुझे मदद बायबल करेगा। मध्ये लिहिले हिजकियाला माहित नव्हतं कसं होईल. बाइबल कहती कि इसका को पता नहीं था कैसे होगा। पण एक जो देव आहे तो आपल्या बुद्धीच्या पलीकडे काहीतरी करणारा देव आहे. परमेश्वर जो हमारे बुद्धि के परे और बढ़कर काम करने वाला आपण विचार करू परमेश्वर है। शकत नाही अशा काही गोष्टी त्या देवाकडे कि आहेत. हम सोच भी नहीं सकते ऐसे कार्य परमेश्वर कर सकता तो देव करू शकतो है। परमेश्वर कर कारण सकता त्या है देवाकडे ते आहे करण्यासाठी. क्योंकि इस परमेश्वर के पास है कि वो कर सकता है। बायबल मध्ये लिहिलंय बाइबल में लिखा है जसे हिजकियाने प्रार्थना कि केली, जैसे हिजकिय्याह ने प्रार्थना की देवाने एक काम केलं. परमेश्वर ने काम किया। त्याच्याकडे खूप देवदूत आहेत. उसके पास बहुत सारे स्वर्गदूत लाखो हैं। आणि लाखो देवदूत आहेत. लाखों स्वर्गदूत उसके पास त्यातला है। एक देवदूत, उसमें से एक स्वर्गदूत देव त्याला म्हटलं जा जरा एक काम करायचंय तुला. परमेश्वर ने उससे कहा कि जा तुझे एक काम करना एक काम करायचं आहे. एक काम तुझे करना जा है। माझ्या पृथ्वीवर एका माणसाला काही लोक त्रास देत आहेत. जा जाकर सृष्टि पर एक व्यक्ति को लोग तकलीफ दे रहे हैं। जे त्याला त्रास देतात त्यांच्याकडे बघायचे जरा तुला जाऊन. जो उसे तकलीफ दे रहे हैं उनको देखना आणि है। त्या लाखो देवदूतामधून एक देवदूत बाहेर निघला. और लाखों स्वर्गदूत में से एक स्वर्गदूत वहां पर आया। आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आणि जिथं ते 1,80,000 सैन्य होतं तिथं गेला. और जहाँ पर 1,80,000 सेना थी वहां पर गया। आणि बायबल सांगतं त्या एका देवदूताने एका क्षणात 1,80,000 सैन्य मारून और टाकलं. बाइबल कहती है कि एक स्वर्गदूत ने एक ही पल में सारी सेना को मारा। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज. एक देवदूत आला. एक ही स्वर्गदूत आया एका क्षणात 1,80,000 सैन्य मेलं. और एक ही पल में वो 1,80,000 सेना ही मर देवाची ताकद आहे. ये परमेश्वर की ही ताकत है। देवाची ताकद आहे. परमेश्वर की ताकत ही है। देवाची ताकद आहे. ज्याला ही देवाची ताकद तुमच्यासाठी येते, जिस भी समय परमेश्वर की ताकत अद्भुत आणि अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी घडतात. अद्भुत और अद्भुत बात है आपके लिए अद्भुत आणि होती है। अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी अद्भुत घडतात. बात है आपके लिए कारण होती ती है मदत देवाची आहे. क्योंकि जो मदद है परमेश्वर ती की है। देवाची मदत आहे. जो मदद है त्या परमेश्वर देवाने की ती मदत पाठवलेली आहे. परमेश्वर ने वो मदद भेजी है। अशा गोष्टी अद्भुत गोष्टी करणारा तो देव आहे. देखो ऐसे अद्भुत बातें करने वाला एक परमेश्वर। देवदूत. एक स्वर्गदूत। देवाला खूप मेहनत करावी नाही लागली. परमेश्वर को ज्यादा मेहनत करने की फक्त जरूरत एक नहीं देवदूत आला. पड़ी। सिर्फ एक ही स्वर्गदूत एक आया। तलवार चालवली. एक ही तलवार सगळे चलाई मेले. सारी सेना मर गई। सगळी मेले. सारी सेना मर गई। देवदूतांनी राजाला जिवंत ठेवलं स्वर्गदूत ने राजा को जिंदा रखा ते बघायला. वो देखने के लिए।
की याचा देव काय करू शकतो, इसका परमेश्वर क्या कर सकता याचा है, देव काय करू शकतो. इसका परमेश्वर क्या कर सकता देव है. म्हटला नाही त्या राजाला पण मार, परमेश्वर ने कहा है कि उस राजा को नाही नाही, मारो. देव म्हटला त्याला जिवंत ठेव. परमेश्वर ने कहा कि उसे जिंदा की त्याला रखो. कळू दे हिजकिया राजाने त्याच्यावर विश्वास ठेवलाय तो देव काय करू शकतो. उसके समझ में आया कि इसके राजा ने जिस परमेश्वर के ऊपर आणि त्या भरोसा किया, राजाने त्या अश्शूराच्या राजाने बघितलं अरे हिजकिया राजाच्या देवाने अद्भुत गोष्ट केलेली आहे. फिर उस राजा ने देखा कि इसके परमेश्वर ने कितना अद्भुत काम एकच किया है. देवदूत पाठवलंय एक ही स्वर्गदूत आणि को सगळं भेजा. सैन्य मेलंय माझं. सारी सेना मर गई मेरी. आणि बायबल सांगतात त्या राजाने मान खाली घालून त्याला परत निघून जावं लागलं. और फिर उस राजा ने अपनी मुंडी नीचे कर दी और वो चला गया. जे लोक तुझा अपमान करतात, देखो जो भी लोग आपको अपमान बायबल सांगतात त्याच लोकांच्या समोर तो देव तुला ताट वाढणारा देव आहे. जो जे तुला खाली खेचतात भी आपको नीचे त्याच लोकांच्या समोर देव तुला उंच करेल. उनके सामने परमेश्वर आपको जर का तू देवावर भरोसा ठेवलेला आहे अगर आपका भरोसा परमेश्वर तर पे तू कधी खाली जाणार नाहीस. फिर आप कभी नीचे देव नहीं. तुझे पाठ राखण नेहमी करेल. परमेश्वर हमेशा देव तुझ्या बाजूने नेहमी उभा राहील. परमेश्वर आपके बाजू में देव तुला रहेगा. नेहमी मदत करायचा प्रयत्न करेल. परमेश्वर हमेशा आपको मदद देव नेहमी तुला साथ द्यायचा प्रयत्न करेल. कारण तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे, त्याच्यावर तू भरोसा ठेवलेला आहे. इसने आकाश और पृथ्वी रची है वो बायबल सांगते हिजकियाची मान खाली गेली नाही. बाइबल कहती है कि हिजकिया की जो मुंडी हिजकियाचा अपमान झाला नाही. हिजकिया मेला नाही. उलट तो त्याच्या विरोधात आला होता, त्याला मान खाली घालून परत जावं लागलं. उसके विरोध में आया था वही जे तुला त्रास देतात त्यांची मान खाली जाईल. जो भी आपको तकलीफ देते हैं त्यामुळे ते तुझ्या समोर खाली मान टाकून निघून जातील वही अपमानित हो आणि जाएंगे. देव तुला उंच करेल. परमेश्वर आपको मदद कारण तुला करेगा. मदत करणारा तो देव आहे. क्योंकि आपको मदद करने वाला त्या देवाकडे खूप काही आहे. उस परमेश्वर के पास आज आपण एक साक्ष ऐकणार आहोत. देखो आज हम साक्ष एक मुलीची साक्ष आहे. एक लड़की की साक्ष अद्भुत आणि अद्भुत आहे. आपल्या चर्च मध्ये एक मुलगी आहे सारा नावाची. देखो हमें चर्च की और लड़की के पण साथ ती इथं आली तर बरं होईल. तो अगर वो यहाँ पर आई तो आपण अच्छा होगा. तिच्याकडून ती साक्ष ऐकूया. तो उससे हम वो साफ गवाही सुनेंगे. पण ज्या वेळेला ती 2-4 मागच्या हप्त्यामध्ये ती झोपलेली होती, तो जब भी वो सोई थी तिला देवाने काहीतरी अद्भुत तो दाखवलं परमेश्वर ने उसे कुछ दर्शन दिया आणि है. स्वप्न तिला पडलं तो उसे सपना आया आणि त्या स्वप्नामध्ये काहीतरी अद्भुत तिने पाहिलेलं तो आहे. सपने में उसने कुछ अद्भुत देखा. आज आपण तिच्या तोंडातून ऐकूया. तो आज उसके मुंह से हम वो गवाही सुनेंगे. मी सांगण्यापेक्षा तिने सांगितलेलं कधी पण चांगलं आहे. तो पास्टर बता इससे अच्छा है कि वो खुद बताए. तिच्या तोंडून आपण ऐकलं तर चांगलं आहे. तो उसके मुंह से हम सुने तो अच्छा है. कारण जे आपण विचार करू शकत नाही असं काहीतरी देवाने तिला दाखवलं जो हम सोच भी नहीं सकते ऐसा अद्भुत परमेश्वर ने उसे आणि दिखाया. आपल्याला कळेल आपली मदत कुठून येत असते, तो फिर हमें समझ में आएगा ती जागा कशी आहे, वो जगह कैसी तिथं काय है. काय आहे. तो वहाँ पर क्या क्या है आमेन. आपण तिच्या तोंडून ऐकूया तो उसके मुंह से हम वो सुनेंगे. आणि कदाचित ती साक्ष ऐकून आपला विश्वास वाढेल. तो शायद वो गवाही सुनकर आपका विश्वास और बढ़ेगा. आमेन. ती आपल्याला सांगेल काय काय झालं. तो वो आपको सुनाएंगे. कधी तुला स्वप्न पडले, हे राहू दे बाळा. कधी तुला स्वप्न पडलं 18 तारखेला. ओके. तू झोपलेली होती. बरं. काय दिसलं तुला स्वप्नामध्ये. नवीन पृथ्वी दिसली, खाली एकदम गार गवत होतं, वरती निळं आकाश होतं, तिथं कोणी नव्हतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा देवाने तिला स्वप्नामध्ये एक नवीन पृथ्वी, नवीन आकाश देवाने तिला दाखवलं. अजून देवाने काय दाखवलं. कोणीच नव्हतं. ओके. तर मी एकटी होते आणि अचानक येशू आला तिथे आणि येशू म्हणाला आपल्याला इथं नाही, आपल्याला वरती जायचंय. मग आम्ही अचानक स्वर्गात गेलो. आमेन. पहा स्वप्न तिला पडलं. स्वप्नामध्ये ती अंतराळामध्ये ती गेली. तिने बघितलं नवीन पृथ्वी आहे आणि तिथं अचानक येशू तिच्या बरोबर येऊन त्या ठिकाणामध्ये उभं राहिला आणि येशू तिला म्हणाला की पहा इथंच नाही, आपल्याला आणखी वर जायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही दोघ जण स्वर्गात गेलो. स्वर्गात गेले एकदम वर. आणि मग त्या ठिकाणामध्ये तू काय पाहिलंस. खाली सोन्याचे रस्ते होते. आमेन. त्या ठिकाणी तिने पाहिलं सोन्याचे रस्ते आहेत. बाजूला पांढरे घोडे आहेत आणि पांढरे कपडे घालून लोक थांबतात आणि त्यांच्या हातात काठी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा तिने पाहिलं तिथं की तिथं पांढरे घोडे आहेत आणि पांढऱ्या घोड्यांवर पांढरे कपडे घातलेले लोक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काठ्या देखील आहेत. ओके. माझ्या हाताला धरून येशू आम्ही पुढे चालत होतो प्रेज गॉड. हा. आणि येशूने
त्या रस्त्यांवरून, त्या सोन्याच्या रस्त्यावरून तुम्ही चाललात. हा. ओके, हा. आणि येशूने हात पकडायचा तो स्पर्श सुद्धा खूप अनमोल होता. Amen. एकदम लहान बाळाने स्पर्श केलेला. ओके, म्हणजे येशूचं हात देखील एकदम मुलायम मुलायम असे होते. ओके, हा. आणि आम्ही जसे जसे पुढे जातो तसे तसे आमच्या मागं एक एक जण माणूस येत होते. आमच्या मागं पास्टरांची साने सिस्टर, जसं की आपले दापुडीचे पास्टर जॉयस मे, प्रॉफेट बजेंद्र सिंग, असे पास्टरांची सिस्टरांची लाईन होती. आणि तुमच्या मागं सगळी आपली चर्चची मंडळी, माझे मम्मी पप्पा होते. प्रेज गॉड. ओके, म्हणजे त्या रस्त्यावरून चालताना ती चालत आहे, येशू बद्दल चालत आहे आणि तिच्या पाठीमागे म्हणजे आपण देवाचे सेवक आहेत आणि चर्च मधले आपण लोक देखील आहोत आणि देव तिला काहीतरी आणखी दाखवायचा प्रयत्न त्या स्वप्नात करत होता. ओके, आणि ना माझ्या हाताला आमची आजी, परत आपल्या आंटी आणि काटोटी आजी होत्या. आणि माझी आजी म्हणाली, माझ्या पप्पाला जाऊन सांग की काळजी करू नको, येशू आम्हाला काळजीत ठेवत आहे चांगलं. आणि आंटी सुद्धा म्हणाल्या, पास्टरांना जाऊन सांग की काळजी करू नको, मी त्या आनंदात आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने काहीतरी तुला दाखवलंय. जर का आपल्याला कधी काळजी वाटेल की बाबा आपले लोक हे जग सोडून गेले, येशूच्याकडे होते पण आता ते नाहीये, तर त्यांचं काय झालेलं असेल, तर या स्वप्नातून देव कुणाला तरी देव चर्च मध्ये काहीतरी दाखवतो. तर तिला देव बाप्पाने दाखवलं ते जे वयस्कर लोक इथून सोडून गेलेत आपल्याला, माझी मम्मी असेल किंवा त्याची आजी असेल किंवा काटवडी आंटी असतील, आणखीन कोण असेल, तर ते लोक तिथं आहेत. आणि येशू म्हणतोय की ते लोक म्हणतात की जाऊन सांग त्या लोकांना की काळजी करू नका, येशू आमची इथं काळजी घेत आहे. प्रेज द लॉर्ड. ते तिथं आहेत, ते तिथं आहेत. येशूने त्यांना आनंदाने ठेवलेलं आहे. आमेन. प्रेज गॉड. आणि येशू म्हणाला की खाली जाऊन सांग की काळजी करू नका, मी लवकरच येत आहे, तयारीत राहावा. आमेन. प्रेज गॉड. आमेन. येशूने सांगितलं की सांग जाऊ लोकांना की मी लवकर येते, तयारीमध्ये राहा, तयारी करा, कारण मी लवकर येणार आहे. आणि विश्वासूच माणसाला सांगा, कारण की वाईट माणसाची पृथ्वी मला नष्ट करायची आहे. आमेन. प्रेज गॉड. येशूने हे पण सांगितलंय की जे चांगले आहेत, जे लोक व्यवस्थित, त्यांना सांगा, कारण वाईट लोकांचा तर मी पृथ्वीवरून नाश करणार. आणि मी जसं जसं आम्ही पुढे चाललोय तशी तशी मागं माणसं येत होती. मी सारखी मागं वळून पाहत होती. येशू म्हणाला, मागं वळून पाहू नको, जसे तू एक एक पाऊल पुढे टाकशील तसे एक एक माणसं मागं येतात. असे 155 देशातली लोक जेवढी पण विश्वास आहे ते वरती येत आहे, म्हणून लवकर चल. आमेन. प्रेज गॉड. आमेन. येशूने तुला एक आकडा सांगितलेला आहे आणि तो आकडा 195 देश. 195 देशांमधून येशू म्हटला की लोक माझ्याकडे येत आहेत. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर देवाला धन्यवाद की देवाने तिला एक छानसं स्वप्न दाखवलंय आणि स्वर्गीय दर्शन दिलं. आणखी काय देवाने तुला दाखवलं? देव म्हणाला, लवकर चल, तिथं तुझा बाप वाट पाहत आहे. मी म्हणलं, माझा बाप तर महाग आहे. येशू म्हणाला, तो बाप नाही, तिथे डीजे अंकल थांबलेले आणि तिथे डीजे अंकल पशी सोन्याचं सिंहासन होत्या. प्रेज गॉड. आमेन. येशू म्हणाला गेला की पुढे चल, तुझा बाप पण पुढे आहे. आता आपल्या जगातला बाप आपल्याकडे असतो, पण आपला आत्मिक वडील आहे आणि भारतासाठी आपला आत्मिक वडील आहे डीजे दिनाकरन अंकल. आमेन. आणि म्हणून जे आहे येशू तिला पुढे घेऊन गेला आणि तिला दिसलं पुढे जे आहे सिंहासनावर डीजे दिनाकरन अंकल बसलेले आहेत. ओके, पुढे पुढे काय झालं? सोन्याचं मोठ्या सिंहासना बाजूला प्रेज गॉड. छोटे सिंहासन. जे देवाचे काम करतात त्यांच्यासाठी देवाच्या राज्यामध्ये काय आहे? सोन्याचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावर ते बसतात. आमेन. जसं शिष्याला देव म्हणाला, मागच्या रविवारी आपण पाहिलं की तुम्ही 12 सिंहासनावर बसताल आणि इस्रायलाचा न्याय करताल. तर जे देवाची सेवा करणारे लोक आहेत, तर तुम्ही निराश होऊ नका. तुम्हाला इथं जरी काय नसेल, आमेन, प्लास्टिकच्या खुर्चीवर जरी बसत असतात तरी देवाच्या जवळ देवाच्या सेवा करणाऱ्या लोकांसाठी सोन्याचं सिंहासन आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तिथं बसताल आणि देव तुमची काळजी घेईल. ओके, हा पुढे. आणि तिथं आम्ही गेल्यावर येशू तिथे बसला आणि आम्हाला म्हणले की तुम्ही तिथे बसा. आम्ही सगळी तिथे बसलेलो, आंटी आजी सगळी बसलेलो. डीजे अंकल येशूच्या बाजूला बसलेले आणि येशू म्हणाला की ना तुम्ही इथे बसला तर तिथल्या बाकीच्या सिंहासनावर
कुणाला बसायची ती तुम्ही ठरवा. प्रेज गॉड, आमेन. पण येशूने हे पण सांगितलं की आता तुम्ही तर बसलेले आहात, पण आता त्याच्या बाजूला जे अजून मोकळे सिंहासन आहे त्याच्यावर कोण बसणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण आपण जोपर्यंत सुवार्ता सांगणार नाही कोणत्या लोकांचं तारण होणार नाही आणि कोणी देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाही. तर येशू म्हणतो तिला आता तुम्ही जायचंय, तुम्ही ठरवायचंय की कोण कोण लोक वर यायला पाहिजेत आणि कोण कोण देवाच्या राज्यामध्ये असले पाहिजेत. येशूने पांढरे कपडे घातले. येशूच्या हातावर असा लाल पट्टा होता आणि डोक्यावर सिर ते ताज होते. आमेन. प्रेज गॉड. येशूचं दर्शन देखील तिला झालेलं आहे आणि येशूने व्हाईट असे कपडे घातलेले होते आणि लाल कलरचा पट्टा घातला होता. येशूच्या डोक्यावर ताऱ्यांचा मुकुट होता आणि देवाने ते देखील तिला येशूचं रूप दाखवलंय. आमेन. एवढं तुला दिसलंय. आमेन. तर या सगळ्या ते सोप्यासाठी जे देवाने तिला दाखवलं, आपण एक जोरात ताली वाजवूया. आमेन. येशू आपल्याला चांगला आहे. बरोबर. येशू आपल्याला चांगला आहे आणि येशूकडे बरंच काही आहे आपल्याला आपल्यासाठी करण्यासाठी. आमेन. आपण म्हणतो की कशावर मी विश्वास ठेवलेला आहे. तर माझ्या भावा माझ्या बहिणी कधी निराश होऊ नको. ज्याच्या हातामध्ये सगळं आहे त्या देवावर तू विश्वास ठेवलेला आहे. आमेन. आणि तो येत आहे, तो येणार आहे. आमेन. तो लवकर येणार आहे आणि आपल्याकडे आहे. लोणी चर्चला देखील तो सांगत आहे की आता तुमच्याकडे पण आहे, कोण कोण वरती घेऊन जायचं. तुमच्याकडे तो अधिकार दिलाय, तुमच्याकडे ते सामर्थ्य दिलंय. आमेन. की ज्याला तुम्ही ठरवताल त्याला तुम्ही वरती घेऊन जाऊ शकता. सुवार्ता सांगतो ते कृपा, ती देवाने दिलेली कृपा तुमच्या प्रत्येकावर देवाने दिलेली आहे. आमेन. तर तो देव अद्भुत आहे. परमेश्वर अद्भुत है. आमेन. लहान मुलीला देवाने बघा किती अद्भुत काय गोष्टी देवाने दाखवल्या. तो परमेश्वर ने बहुत अद्भुत दर्शन उस लड़की को दिया. आमेन. प्रेज गॉड. प्रेज. तो देव, त्याचं सिंहासन, परमेश्वर उसका सिंहासन, त्याचे देवदूत, उसके सारे स्वर्गदूत, ते सोन्याचे रस्ते सोने के रास्ते, आणि जे ती बोलत आहे ती एक एक गोष्ट खरी आहे. वो जो भी कह रहे हैं वो सब सच है. स्वर्ग तसंच आहे. स्वर्ग ऐसा ही है. आमेन. भले तिला थोडीशी गोष्टी देवाने दाखवलेल्या आहेत, उसे कुछ बातें उसमें से पण परमेश्वर जे ने पण बताई तिने हैं. सांगितले ते सगळं खरं आहे. लेकिन जो कुछ उसने बताया है वो सब कुछ सच है. सगळं खरं आहे. सब कुछ सच है. एक एक गोष्ट, एक एक शब्द खरा आहे. तो एक एक बात, एक एक शब्द वो सच है. आमेन. प्रेज गॉड. प्रेज लॉर्ड. आणि देव हे करतो. और परमेश्वर ऐसा करता है. कशासाठी करतो? कि किस लिए करता है? की त्याच्यावर जे विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांचा विश्वास वाढावा, कि जो कोई भी उसके ऊपर भरोसा करते हैं उन विश्वास और बढ़े. त्यांचा विश्वास आणखी वाढावा, तो विश्वास में और बढ़े. ते आणखी प्रार्थना करावेत, तो और प्रार्थना ते आणखी करें. देवाच्या मागे चालावे, और परमेश्वर के पीछे चले. त्यांनी आणखी विश्वास ठेवून खंबीर राहावं. तो और वो विश्वास में बढ़े और दृढ़ रहे. म्हणून देव ह्या गोष्टी तो करतो. इसलिए परमेश्वर ऐसा करता म्हणून है. माझ्या भावा माझ्या काळजी करू तो नको. इसलिए मेरे भाई मेरी बहन चिंता मत करो. कदाचित काही लोक आज इथं नसतील, तो शायद यहाँ पर कुछ लोग यहाँ पर नहीं आपल्यापासून होंगे. वेगळे झाले तो असतील. हमसे शायद वो दूर हुए होंगे. लोक चिंता करू, चिंता मत करो. देव त्यांची काळजी तो घेतो. परमेश्वर का ख्याल रखना है. आपल्यापेक्षा जास्त घेत आहे. तो हमसे बढ़कर उनका ते तिथं ख्याल आनंदाने रखना आहेत. है. वो वहाँ पर आनंद से है. आमेन. आनंदाने देवाने त्यांना ठेवलेला आहे. तो आनंद के साथ परमेश्वर ने वहाँ कधी पर कधी रखा आपल्यालाच है. वाटतं की काय झालं असेल त्या तो लोकांचं. कभी कभी हमें ऐसा लगता है कि उन लोगों का क्या हुआ होगा. आमेन. देव इथं आपल्याला एवढं सांभाळतो, तो यहाँ पर परमेश्वर हमें इतना संभाल त्याच्याकडे रहा गेल्यावर है. किती आनंदाने ठेवत तो असेल. उसके पास जाने के बाद वो कितना आनंद के साथ रखता होगा. आमेन. ज्या वेळेला शमूएल यांनी हे जग सोडलं, तो जिस भी समय शमूएल ने ये संसार को छोड़ा, बायबल मध्ये शाऊल नावाच्या राजाला पाहिजे होतं शमूएल त्याच्याशी बोलावा. तो बाइबल कहती है कि शाऊल को ऐसा लगता था कि शमूएल ने उसके साथ बोलना मग त्यांनी चाहिए. जादूगरणीला बोलवलं तो इसलिए फिर उसने जादू करने वाली औरत को बुलाया. आणि बायबल मध्ये लिहिलंय की शमूएलाला त्यांनी बोलून आणलं. फिर उस जादूगरी ने क्या किया, शमूएल को वापस बुलाया. पण बायबल मध्ये लिहिलंय शमूएल आला आणि त्याला शाप दिला और शाऊलाला. बाइबल कहती है कि शमूएल आने के बाद उस शाऊल राजा को उसने श्राप दिया. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise तो the म्हटलं Lord. मला का बोलवलंय, जिथं मी राहतो तिथून मला यायची इच्छा नाही. उसने कहा कि मुझे क्यों बुलाया, जहाँ पर मैं रह रहा हूँ वहाँ से आने की मुझे इच्छा नहीं थी. देवाकडे गेल्यावर परत यायची इच्छा होत नाही. तो परमेश्वर के पास जाने के बाद वापस आने की इच्छा नहीं होती. आमेन.
कोणाला वाटणार नाही की तिथून परत यावं. किसी को ऐसा नहीं लगेगा कि वहां से वापस आए. Amen. कुणाला असं वाटणार नाही की ती जागा सोडावी, किसी को ऐसा नहीं लगेगा कि वो जगह छोड़े, कारण ती अद्भुत आहे. क्योंकि वो जगह अद्भुत ती है. अद्भुत आहे. वो जगह अद्भुत है. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the मग Lord. बायबलमध्ये लिहिलंय एकच देवदूत आला. देखो बाइबल कहती कि एक ही स्वर्गदूत आए. एक देवदूत देवाने पाठवला कि एक ही स्वर्गदूत को परमेश्वर ने भेजा आणि हिजकिया राजाला विजय दिला. और इसके राजा को विजय मिला. एका झटक्यात काम झालं. एक ही पल में वो कार्य हो गया. कदाचित हिजकियाकडून नसतं झालं ते, शायद वो हिजकिया से नहीं हुआ पण काही होगा. गोष्टी कदाचित तुझ्याकडून नाही होणार, तो कुछ बातें वो अपने आप से पण नहीं, देवाकडून नक्की होती. लेकिन परमेश्वर से वो निश्चित त्या होगी. देवापासून नक्की होती. उस परमेश्वर से वो निश्चित कदाचित तुझ्या होगी. ताकदीने होणार नाही, क्योंकि वो आपकी ताकत से नहीं पण होगी. देवाच्या ताकदीने नक्की होती. परमेश्वर की ताकत से निश्चित म्हणून देवाला होगी. मध्ये घे, तो इसलिए परमेश्वर को बीच में देवाला लो. मध्ये घे. परमेश्वर को बीच में मग लो. बायबलमध्ये लिहिलंय की एक मोशे नावाचा व्यक्ती होता बाइबल में लिखा है कि मूसा नाम का व्यक्ती था. आणि बायबल सांगतं की देव त्याला म्हणाला जा आणि फारो नावाच्या राजाच्या समोर जाऊन उभा राहा. और परमेश्वर ने उसे कहा कि फारो नाम के राजा के सामने खड़ा आणि हो तो जा. राजा असा राजा होता की त्याच्याकडे खूप जादूगार आणि मांत्रिक असे लोक होते और वो राजा ऐसा था, उसके पास बहुत मांत्रिक और जादूगर लोग आणि थे. मोशेकडे काय और नव्हतं. मूसा के पास तो कुछ मोशे नहीं आपला था. साधा मेंढरा सांभाळणारा माणूस तो होता, मूसा तो साधारण था, भेड़ बकरियां संभालने पण वाला. देवाने सांगितलं म्हणून जाऊन उभा राहिला. लेकिन परमेश्वर ने कहा, इसी कारण वो जाकर खड़ा हो गया. आणि बायबल सांगतं ते सगळे मांत्रिक तांत्रिक जादूगार लोक त्याच्या समोर उभे राहिले. और बाइबल कहती कि सारे जादूगर मांत्रिक वो सब उसके सामने खड़े मोशेला हो काही गए. येत नाहीये, मूसा को तो कुछ नहीं आता त्यांच्याकडे है. विद्या आहे, त्यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत, तो उनके पास तो सारा ज्ञान है, उनके पास बहुत सारी पण चीजें मोशेकडे हैं. देव आहे. लेकिन मूसा के पास है मोशेकडे देव आहे. परमेश्वर. मूसा के पास आणि परमेश्वर बायबल है. सांगतं मोशे देवाच्या भरोश्यावर जाऊन उभा राहिला. और मूसा जो है परमेश्वर के ऊपर भरोसा रखकर वहां पर जाके खड़ा आणि हो गया. बायबल सांगतं जे काही त्या लोकांनी जे काही गोष्टी केल्या, जादूगारांनी आणि मंत्रिकांनी जे काही गोष्टी केल्या, त्या कुठल्याही गोष्टी मोशेच्या समोर टिकू शकल्या नाही. और वो जादूगर लोगों ने, मांत्रिकों ने जो भी कुछ किया, लेकिन वो मूसा के सामने टिक नहीं पाए. कारण मोशेचं त्या देवाने रक्षण केलं. क्योंकि मूसा का उस परमेश्वर ने रक्षण किया था. मोशेला काय होऊ दिलं नाही. मूसा को कुछ नहीं होने दिया. बायबलमध्ये एलिया नावाचा व्यक्ती होता, बाइबल में लिखा है एलिया नाम का व्यक्ति था. एकटा देवाच्या मागे चालणारा माणूस. तो अकेला ही था कि परमेश्वर के पीछे चल रहा आणि था. बायबल सांगतं की जे बालाचे भविष्यवादी होते ते खूप होते असे. और जो भी बाला के भविष्य वक्ता थे वो बहुत सारे थे. त्यांच्याकडे अशा चुकीच्या वाईट शक्ती वगैरे त्यांच्याकडे होत्या. और उनके पास बहुत सारी बुरी बुरी शक्तियां थी. आणि बायबल सांगतं एकदा असं झालं की एलिया त्यांच्या समोर उभा राहिला और एक बार ऐसा हुआ कि एलिया उनके सामने जाके खड़ा हो गया. आणि एलियाने वेदी बांधली और एलिया ने वहां पर आणि एलिया वेदी म्हणजे जो रची. आगीने उत्तर देईल तोच देव समजायचं. और उसने कहा जो आग से उत्तर देगा वही परमेश्वर है. आणि बायबल सांगतं जे सगळे जादूगार आणि ते लोक त्यांनी दिवसभर त्यांचे मंत्र बोलले, काय काय केले, पण बायबल सांगतं आकाशातून अग्नी आला नाही. और उन जादूगरों ने बहुत सारे अपने तंत्र मंत्र यूज किए, लेकिन वहां पर अग्नि नहीं आई. आणि बायबल मध्ये लिहिलंय त्याच्यानंतर एलियाने फक्त प्रार्थना केली. और बाइबल कहती है कि उसके बाद एलिया ने सिर्फ प्रार्थना आणि की. बायबल सांगतं आकाशातून देवाने अग्नी और पाठवली बाइबल कहती है कि आकाश से परमेश्वर आणि ने सगळे अग्नि को वेदीवर भेजा. सारपण त्या अग्नीने खाऊन टाकलं. और सारी वेदी का अर्पण जो है उस अग्नि ने निगल दिया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बायबल सांगते इस्रायलाच्या विरोधात मंत्र तंत्र चालत नाही. और बाइबल कहती है कि इस्राएल के विरोध में तंत्र मंत्र नहीं जर का चलते. देव तुझं रक्षण करणारा तो अगर असेल, परमेश्वर आपका रक्षण करता है, कोणी काही जरी करायचा प्रयत्न केला तरी तुला काय होणार तो नाही. चाहे कोई कुछ भी करे, लेकिन आपको कुछ उसका आणि बाधा लोक नहीं म्हणतील होगी. की एवढं काहीतरी करत आहे पण याला काहीच काय कसं होत और नाही. लोग सोचेंगे कि मैं इतना कुछ कर रहा है, इसे कुछ फर्क क्यों याच्या नहीं पड़ घरामध्ये रहा, कसं काय होत नाही. इसके घर में कुछ बदलाव क्यों नहीं हो पण कधी रहा. कधी काय लोक आपल्या चांगल्यावर असतात, काय काय वाईटावर पण असतात. तो कुछ लोग हमारे बारे में अच्छा सोचते हैं, कुछ लोग हमारे बारे में बुरा भी सोचते और पण करते मोशेच्या हैं. विरोधामध्ये खूप लोक होते जे मंत्र तंत्र करणारे तो होते. मूसा के विरोध में बहुत सारे लोग थे तंत्र मंत्र करने वाले. एलियाच्या विरोधामध्ये देखील खूप लोक होते जे काहीतरी चुकीचं करणारे तो होते, एलिया के विरोध जादूगार में करणारे होते. एलिया के विरोध में भी बहुत सारे लोग थे तंत्र मंत्र करने वाले, जादू करने वाले. दाविदाच्या विरोधामध्ये देखील होते, शौलाने ठेवलेले होते भविष्यवादी वगैरे, पण तरी देखील दाविदाच्या विरोधात देखील कोणाचं काही चाललं नाही. दाऊद के विरोध में भी बहुत सारे थे भविष्यवादी वगैरह रखे थे, लेकिन दाऊद के विरोध में कुछ नहीं हो पा रहा था. कारण या सर्वांचं रक्षण त्या गोष्टींपासून देवाने केलं. क्योंकि सबका परमेश्वर रक्षण कर रहा था. या सगळ्याचं रक्षण केलं.
तो ये सबका परमेश्वर ने रक्षण किया। दाविदाचं देवाने रक्षण केलं, तो दाऊद का भी परमेश्वर ने रक्षण मोशेचं किया, देवाने रक्षण केलं, मूसा का भी रक्षण किया, एलियाचं रक्षण केलं. एलिया का भी या रक्षण किया। लोकांना देवाने काय होऊ दिलं नाही, तो परमेश्वर ने कुछ नहीं होने कारण दिया, ते प्रार्थना करणारे व्यक्ती क्योंकि होते, प्रार्थना करने वाले व्यक्ती कारण ते थे, देवाचा दावा करणारे व्यक्ती क्योंकि होते. परमेश्वर को पुकारने वाले पण व्यक्ती कदाचित थे। तुला वाटेल कोणतरी माझ्या घराच्या विरोधात काहीतरी करतंय, शायद आपको लग रहा हो कि मेरे घर के विरोध में कोई तो कुछ कर रहा है, कोणतरी माझ्या कुटुंबाच्या विरोधात काहीतरी तो कोई तो करतंय. मेरे परिवार के विरोध में कुछ कर रहा है। आणि कदाचित तुला वाटत असेल काहीतरी चुकीचं माझ्या घरामध्ये होत आहे. शायद आप सोच रहे हो कि मेरे घर में कुछ तो गलत हो पण रहा जर है। का असं काहीतरी तुला वाटत असेल, तो ऐसा अगर कुछ भी आपको लग रहा होगा, तर तुझं रक्षण करणार जो देव आहे त्या देवाला तू मध्ये घे. तो आपका जो रक्षण करने वाला परमेश्वर उसे आपके बीच में लो। ज्याच्या समोर मंत्र तंत्र काही चालत नाही अशा देवाला तू जवळ घे. जिसके सामने तंत्र मंत्र कुछ नहीं चलता, ऐसे परमेश्वर को अपने साथ आणि लो। त्या सगळ्या गोष्टींपासून देव तुझं रक्षण करेल, सारी बातों से परमेश्वर आपका रक्षण तुझ्या करेगा, कुटुंबाचं रक्षण आपके करेल. परिवार का रक्षण आणि जे करेगा। काही तुला चुकीचं वाटत असेल और घरामध्ये, आपको जो भी गलत लग रहा है कि घर में हो ते रहा तुझ्या है, घरातून आणि कुटुंबातून निघून तो जाईल. आपको घर से परिवार से वो चला जाएगा। कदाचित कोणाचं तरी घर त्यांनी तोडलेलं असेल, शायद किसी का घर को उसने तोड़ा होगा, कदाचित तुमच्या घरातले आशीर्वाद चोरून घेतले गेलेले शायद आपके असतील, परिवार के आशीष चुराए होंगे, कदाचित तुमच्या घराच्या विरोधात काहीतरी केलं गेलेलं शायद असेल, आपके घर के विरोध में कुछ किया गया तुमच्या होगा, लेकराच्या विरोधात काहीतरी केलं आपके गेलेलं बच्चों असेल. के विरोध में कुछ किया माझे गया भाऊ, होगा। माझ्या बहिणी, मेरे भाई मेरी हे बहन, सगळं बंधन तोडणारा तो देव आहे. वो सारे बंधन तोड़ने वाला वो मोशेच्या परमेश्वर है। मागे देव उभा राहिला. जिसके समय मूसा के बाजू में परमेश्वर खड़ा हो मोशेच्या गया, विरोधामध्ये एकही मंत्र तंत्र चाललं नाही. फिर मूसा के विरोध में कोई भी तंत्र मंत्र नहीं चल पाया। उलट मोशेच्या मुळे त्याचं वाईट झालं. उल्टा मूसा के द्वारा ही उनका बुरा हुआ, एमे त्याचे सगळे जादू करायचं वगैरे सगळे विद्याच निघून गेल्या. उनका सारा वो जादू का वो ज्ञान था वो चला गया। एमे त्याचे जादू करायचे काटेच त्या मोशेच्या काठीने गळून टाकलं. वो जादू करने वाली सारी लकड़ियां मूसा की लकड़ी ने निगल पण ली। जर ज्यावेळेला तू देवाला बरोबर घेऊन उभा राहशील, तो जिस भी समय परमेश्वर को साथ लेके खड़े हो तुझ्या जाएंगे, घरावरचे देखील सगळे बंधन तुटून जातील. आपके घर के परिवार के सारे जो बंधन घर टूट जाएंगे, होईल. फिर आपके घर को मुक्ति तुझं मिलेगी, कुटुंब मोकळं होईल. आपके परिवार को आणि मुक्ति तुझ्या मिलेगी, घरामध्ये आशीर्वाद टिकतील. फिर आपके घर में जो आशीष है वो टिके तुझ्या रहेंगे, घरामध्ये आशीर्वाद टिकून फिर राहतील. आपके घर में जो आशीष है वो टिके तुझ्या रहेंगे, घरातला पैसा इकडे तिकडे जाणार आपके नाही. घर का जो पैसा है वो इधर उधर नहीं तुझ्या जाएगा, घरातले आशीर्वाद इकडे तिकडे निघून जाणार आपके नाही. घर के आशीष इधर उधर नहीं तुझं जाएंगे, घर एक आशीर्वादित घर बनेल. फिर आपका घर एक आशीषित घर आणि बन त्या जाएगा। घरामध्ये तू आनंदाने राहशील. इस घर में आप आनंद के साथ रह जर पाएंगे। का आज तुझ्या घरामध्ये तुला काहीतरी चुकीचं जाणवत आहे, तो आज अगर आपके घर में आपका कुछ गलत महसूस हो रहा तुझ्या है, शरीरावर तुला काहीतरी चुकीचं जाणवत आपके आहे, शरीर के ऊपर कुछ गलत महसूस हो रहा त्यामुळे है, तर आज त्या देवाला घे तो बरोबर. आज उस परमेश्वर को साथ में लो। कारण तो देव तुझं रक्षण करणारा देव आहे. परमेश्वर आपका रक्षण करने वाला परमेश्वर है। बायबलमध्ये तो देव तुझा पाय सरकू देणार नाही. बाइबल कहती कि वो अपने पाँव को टलने नहीं देगा, तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही आणि इस्रायलाचा रक्षक झोपी देखील जात नाही आणि डुलकी घेत नाही. इस्राएल का रक्षक न ऊँगेगा और न सोएगा। पण तो असं रक्षण करणारा आहे देखो ऐसा रक्षण करने त्याला वाला डुलकी है पण लागत नाही. जो कभी नहीं ऊँगेगा। आपल्या भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर काही सैनिक पहारा देतात. देखो हमारे भारत पाकिस्तान का जो बॉर्डर है वहाँ पर सेना जो तैनात होती है, कधी कधी त्यांना डुलकी लागत असेल. तो कभी कभी शायद वो ऊँगते भी होंगे। एक ड्युटी केल्यानंतर त्यांना झोप पाहायला त्यांना हवा असेल. तो एक ड्यूटी होने के बाद शायद उन्हें सोना होगा, ड्युटी संपली की ते जाऊन झोपत असते. तो ड्यूटी होने के बाद शायद वो सोते भी होंगे। पण जर का देव तुझा रक्षक करणारा तो बनला अगर परमेश्वर आपका रक्षक बना तर तो असाही त्याला डुलकी लागत नाही. तो न कभी ऊँगेगा, त्याला झोप पण येत नाही. तो ना कभी सोएगा। तो दिवस आणि रात्र 24 तास तुझं रक्षण करू शकतो. दिन रात 24 घंटे वो आपका रक्षण करता है, रक्षण करू शकतो. आपके बच्चों का रक्षण तुझ्या करता कुटुंबाचं है, रक्षण करू आपके शकतो. परिवार का रक्षण कर जर सकता का है। देव तुझं रक्षण करणारा तो अगर वो असेल परमेश्वर आपका रक्षक है तर तुझ्या कुटुंबाच्या प्रत्येकाचं तो रक्षण करेल. तो आपके परिवार के सारे लोगों का वो रक्षण आज त्या करेगा। देवाला तुझं रक्षण करणारा उस बनव. परमेश्वर को आपका रक्षक बनाओ, रक्षण करणारा बनव अपना रक्षक आणि तो बनाओ, देव तुझं रक्षण तो करेल. परमेश्वर आपका रक्षण तुझ्या करेगा, कुटुंबातल्या प्रत्येकाचं रक्षण करेल. आपके परिवार वालों का रक्षण करेगा। Praise the Lord. Praise the Lord, Praise the Lord. Praise the Lord, Praise the Lord. Praise the Lord। मग मोशेचं आणि त्या एलियाचं देवाने रक्षण केलं. देखो उस मूसा और एलिया का भी परमेश्वर ने रक्षण किया, त्यांच्या विरोधात काही चालू शकलं उनके नाही. विरोध में कुछ नहीं चल पाया, आज तुझ्या कुटुंबाच्या विरोधात देखील काही चालू शकणार आपके नाही. परिवार के भी विरोध में कुछ नहीं चल जर का तुला पाएगा। वाटते का तुझ्या कुटुंबातले
आशीर्वाद कुठेतरी निघून चाललेले अगर आहे. आपको ऐसा लगता है कि आपके परिवार के आशीष काहीतरी खाकर चले चुकीचं जा रहे झालेलं हैं, आहे. कुछ तो गलत हो रहा कोणतरी है, काहीतरी करत आहे. कोई तो कुछ तो खिलाफ हमारे आज कर त्या रहा देवाला है. घे. तो आज परमेश्वर को साथ में लो. आज त्या देवाला उस घे. परमेश्वर को साथ आणि में लो. देवाला म्हण की हे मला काहीतरी चुकीचं वाटतंय रे परमेश्वर बाबा. से कहो कि मुझे ये गलत लग रहा हे है, काहीतरी चुकीचं होते असं मला वाटत आहे. मुझे लग रहा है कि कुछ गलत हो रहा है. तू माझं रक्षण कर. परमेश्वर तू मेरा रक्षण माझ्या कर, कुटुंबाचं रक्षण मेरे कर. परिवार का माझ्या रक्षण लेकराचं कर, रक्षण मेरे कर. बच्चों का आणि तो रक्षण दे कर. तुझं रक्षण करणारा बनेल. परमेश्वर आपका रक्षक तो बनेगा. तुझा रक्षण करणारा परमेश्वर बनेल. आपका रक्षक बनेगा. बायबल मध्ये लिहिले तो यहोवा तुझा रक्षक आहे. देखो बाइबल में लिखा है यहोवा तेरा रक्षक है, तुझ्या उजव्या हाताकडे यहोवा तुला सावली आहे. तेरी दाहिनी ओर वो तेरी आड़ है. बायबल मध्ये लिहिले पहिल्यांदा तो देवाचं वचन म्हणतं तुझा पाय तो सरकू देणार नाही. पहले तो परमेश्वर का वचन कहता है तेरे पाँव को वो तलने नहीं देगा. दुसऱ्यांदा तो देव म्हणतो तुझा हाताकडे तुला सावली तो बनेल. और दूसरी ओर वो कहता है कि तेरे हाथ के लिए वो छाया बनेगा. पाय म्हणजे आपलं काम करण्याचं चालण्याचं साधन आहे. देखो पाँव ऐसे कि जिसकी वजह से हम चल सकते हैं. कितीतरी वेळेला आपल्या मार्गांमध्ये सैतानाचं काहीतरी असतं. तो बहुत सी बार हमारे मार्ग में शैतान का कुछ तो वहाँ पर रहता है. आणि जर का एखादा माणूस त्याच्यामध्ये अडकला तो अगर मनुष्य उस शैतान के कार्य में अटक गया, आमेन, त्याच्या पावलांना कधीही योग्य मार्ग सापडत नाही. फिर उसके पैरों के लिए योग्य मार्ग नहीं त्याला दिखता, नक्की काय करावं ते कळत नाही. तो उसे समझ भी नहीं आता कि क्या करना है. आमेन, तो भटकत राहतो आणि भटकत राहतो. तो फिर वो यहाँ वहाँ भटकता रहता त्याला योग्य है. निर्णय घेता येत नाही. तो फिर योग्य निर्णय वो नहीं त्याला ले कळत पाता. नाही इकडे जाऊ का तिकडे तो जाऊ. उसे समझ में नहीं आता कि कहाँ जाना, इधर जाए कि उधर जाए. आमेन, बायबल मध्ये लिहिले तो देव तुझा पाय सरकू देणार और नाही. बाइबल कहती है वो परमेश्वर तेरे पाँव को टलने नहीं तुझ्या देगा. आयुष्यातल्या योग्य मार्गांवरून देव तुला चालवेल. तेरे जीवन के योग्य मार्ग पर परमेश्वर जे तुझे योग्य चलाएगा. मार्ग आहेत त्याच्यावरून देव तुला घेऊन जो जाईल. योग्य मार्ग है उस पर परमेश्वर तुझे जे चलाएगा. तुझ्यासाठी चांगलं आहे त्या मार्गावरून देव तुला घेऊन जाईल. जो मार्ग तेरे लिए अच्छा है उन्हीं मार्गों पर परमेश्वर त्याच तुझे मार्गावर तू चलाएगा. चालशील फिर उसी मार्ग से आप आणि चलोगे, ते मार्ग तुला आशीर्वादित फिर करतील. वही मार्ग आपको आशीषित बायबल करेगा. मध्ये दुसरी गोष्ट देव म्हणतो तो तुझ्या उजव्या हाताकडे सावली बनेल. और बाइबल कहती है कि दूसरी बात है कि तेरी दाहिनी ओर वो तेरे लिए छाया आपले बनेगा. हात म्हणजे काम करण्याचं साधन कि आहे. हमारे जो हाथ है उसके कारण हम काम करते हैं. हे उजवे हात म्हणजे आपली ताकद आहे. जो हमारा दाहिना हाथ है वो हमारी आणि ताकत तो है. बायबलचं वचन म्हणतो तो देव तुझ्या उजव्या हाताकडे तुला सावली बनेल. और बाइबल कहती वचन कहता है कि तेरी दाहिनी ओर तेरे लिए छाया म्हणजे तुझ्या बनेगा. हाताच्या कामाला तो यश देईल. मतलब कि जो तेरे हाथ का तो कार्य, जो तुझ्या आपका हाताच्या कार्य कामाला तो है, बरकत देईल. उसे वो मदद करेगा. तुझ्या उजव्या हाताचा ताबा तो देव घेईल. तेरी दाहिने हाथ को वो आणि तो नियंत्रण उजवा देगा. हात कामाचा हात तो आशीर्वादित करेल. तो तेरा दाहिना हात काम आणि करने ज्या वाला हाथ को गोष्टीमध्ये तू हात आशीषित घालशील करेगा. और जिस भी कार्य में त्याच्यामध्ये आप तुला हाथ बरकत डालोगे, येईल. उसमें आपको दिया त्याच्यात तुला जाएगा. बरकत येईल. उसमें आपको दिया तुझे जाएगा. हात आशीर्वादित होतील. आपके हाथ को आशीषित तुझे हात करेगा. आशीर्वादित होतील. आपके हाथों को तुझे आशीषित हात करेगा. रिकामे राहणार नाही. आपके हाथ खाली नहीं तुझे रहेंगे. हात तुला कोणासमोर पसरावे लागणार आपके नाही. हाथ आपको किसी के सामने तुला फैलाने भीक की मागावी जरूरत लागणार नहीं. नाही. आपको भीख मांगने की तुला जरूरत उधार नहीं. मागावं लागणार नाही. आपको किसी से तुझे उधार हात मांगने की आशीर्वादित राहतील. आपके हाथ को आशीषित तुझे हात करेगा. आशीर्वादित राहतील. आपके हाथों को आशीषित तुझ्या करेगा. हातामध्ये कमी पडणार नाही. आपके हाथों में किसी बात की कमी नहीं बायबलमध्ये तो होगी. देव म्हणतो तुझ्या उजव्या हाताकडे देव तुला सावली बनेल. और बाइबल की थी तेरी दाहिनी ओर वो तेरे लिए त्या छाया देवाची बनेगा. सावली तुझ्या उजव्या हातावर असेल. परमेश्वर की छाया तेरी दाहिनी त्या ओर देवाची होगी. सावली असेल. परमेश्वर की छाया तो होगी. हात आशीर्वादित असावा. वो हाथ आशीषित हो तो हात जाए. आशीर्वादित वो हाथ असावा. आशीषित हो जाए. जे तू करशील त्या हाताने त्याच्यावर बरकत असेल. जो कुछ भी आप करोगे उसके लिए आपको दिया तो हात कधी जाएगा. शापाचं कारण बनणार नाही. वो हाथ के कारण आपका कभी शाप ज्याला का कोणाला वचन तू नहीं आशीर्वाद बनेगा. देशील ते लोक आशीर्वादित होतील. जिस किसी को भी आप आशीष दोगे वो आशीषित हो तुझे जाएगा. हात आशीर्वादाचे कारण बनतील. आपके हाथ जो आशीष का कारण तुझे बनेंगे. काय करशील त्याच्यामध्ये बरकत येईल. जो कुछ भी आप करोगे उसमें बहुत त्याच्यामध्ये चांगलं आणि ऐसा चांगलं होत राहील. उसमें अच्छा या अच्छा होता याचा रहेगा. आशीर्वाद तुझ्या हातांना देणारा तो देव और आहे. ये आशीष परमेश्वर आपको देने तुझ्या देगा. पायांना तो आशीर्वाद देणारा देव आहे. पैरों को वो आशीष परमेश्वर दे रहा बायबलमध्ये है. दिवसा सूर्य चंद्र तुला मारणार नाही. कि दिन में धूप से और रात में चांदी तुझे कुछ हानि नहीं या होगी. दिवसाचा सूर्य रात्रीचा चंद्र तुला काय करू शकणार नाही. सो दिन में सूरज और रात में चांद तुझे कुछ नहीं याचा कर सामोशा सकता. पौर्णिमेला तुला त्रास होणार नाही. इसलिए फिर अमावस्या पूर्णिमा को तुझे किती कुछ लोक त्रास म्हणत आहे माझ्या तकलीफ घरामध्ये नहीं होगी. अमावस्या आणि पौर्णिमेला भांडण होतात कौन पास्टर. कौन लोग कह रहे हैं कि मेरे घर में झगड़े होते अमावस्या आणि पूर्णिमा और पौर्णिमा अमावस्या आली के की दिन. माझ्या घरामध्ये काय
काहीतरी चुकीचं व्हायला लागतं, अमावस्या पूर्णिमा आने के बाद मेरे घर में कुछ गलत मला होता भीती है, वाटायला लागते, मुझे डर लगता है असं काहीतरी आलं की काहीतरी होतंय माझ्या घरामध्ये. कि ऐसे कुछ आया तो मेरे घर में कुछ गलत होता है। दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला मारू शकणार नाही, बाइबल कहती कि दिन में सूरज और रात चंद्र को मार काही नहीं करू सकते। शकणार नाही. अमावस्या पूर्णिमा तुझे कुछ नहीं कर दिवसांमध्ये देव सकते। तुझं रक्षण करेल, दिनों में परमेश्वर तुझे सहायता सामर्थ्यामध्ये करेगा, देव तुझं रक्षण करेल, सामर्थ्य भी परमेश्वर तुझे सहायता देवाचं करेगा। सामर्थ्य तुझी ढाल आणि कवच बनेल. परमेश्वर का सामर्थ्य तेरी ढाल और कवच आणि ते है। दिवस ते दिवस आणि ते रात्र तुला काही नाही करू फिर वो शकणार. दिन और रात तुझे कुछ नहीं कर तुझ्या सकते। घरामध्ये तुझ्या कुटुंबात तू आनंदाने राहशील, तेरे परिवार भी तेरे आप आनंद से कारण रहेंगे। देव तुझं रक्षण करणारा बनलेला आहे. परमेश्वर आपका रक्षक कारण बना देव त्या है। वाईट गोष्टींपासून देव तुझं रक्षण करेल. इस पूरी तकलीफ से परमेश्वर आणि आज तुझे जर का तुला सहायता त्रास करेगा। होतोय त्या गोष्टींचा, तो आज अगर आपको तकलीफ हो तुझ्या रही है बातों घरामध्ये तो से, त्रास होत आहे, तो आपके परिवार में तकलीफ हो आज रही देवाला है, तुझं रक्षण करणारा बनवू दे, तो आज उस परमेश्वर को अपना रक्षक बनाओ, रक्षण करणारा उस बनवू दे. परमेश्वर को अपना रक्षक आणि मग बनाओ। अमावस्या येईल, पौर्णिमा येईल, पण तू आनंदाने राहशील. अमावस्या आएगी, पूर्णिमा आएगी, लेकिन आप कुठलाही आनंद के चुकीचा साथ दिवस येतील, रहोगे। पण तू आनंदाने राहशील. कुछ भी गलत दिन आएगा लेकिन हम कारण आनंद के तुझं साथ देव तुझं रहोगे। रक्षण करत असेल, कि आपका परमेश्वर आपका रक्षक देव है, तुझं रक्षण करत असेल. कि आपका परमेश्वर आपका रक्षण बायबल मध्ये करेगा। लिहिलंय, यहोवा सगळ्या वाईटापासून तुझं रक्षण करेल, बाइबल कहती कि वो सारी विपत्ति में तेरी रक्षा सगळ्या करेगा, वाईटापासून रक्षण सारी करेल, विपत्ति से तेरी सगळ्या रक्षा वाईटापासून करेगा, रक्षण करेल, सारी विपत्ति से तेरी सैतानाच्या रक्षा सगळ्या करेगा, वाईटापासून रक्षण शैतान करेल, की सारी विपत्ति से तेरी सगळ्या रक्षा करेगा, जादूपासून रक्षण करेल, सारी जादू सगळ्या चिंतापासून रक्षण करेल, सारी चिंता सगळ्या में दुरात्म्यांपासून रक्षण करेल, सारे दुष्टात्मा सगळ्या वाईट लोकांपासून रक्षण करेल. सारे बुरे बायबल लोगों मध्ये से लिहिलंय, यहोवा तुझं रक्षण करेल, बाइबल कहती कि यहोवा तेरा रक्षण यहोवा करेगा, तुझं रक्षण करेल, यहोवा तेरा रक्षण यहोवा तुझ्या करेगा, जीवाचं रक्षण करेल, यहोवा तेरी प्राण का यहोवा रक्षण तुझं करेगा, बाहेर जाणं आत येणं सगळं सर्व काळसाठी राखून ठेवेल. यहोवा तेरा बाहर आना जाना रक्षण करेगा। प्रत्येक वेळ ते तुझं रक्षण करेल. तो हर एक समय परमेश्वर तू तेरा बाहेर रक्षण जाशील, करेगा। आत येशील, ते तुझं रक्षण करत असेल. आप बाहर जाओगे अंदर आओगे तू परमेश्वर रक्षण आनंदाने प्रत्येक करेगा। प्रवास करशील. आप आनंद के साथ सारा सफर सगळ्या करोगे। प्रवासामध्ये ते तुझ्या बरोबर असेल. सारे सफर में परमेश्वर आपके त्या साथ प्रवासामध्ये रहेगा। तुला कधी काय होणार नाही. इस सफर में आपको कभी कुछ हानि नहीं तू तुझे होगी। सगळे काम आनंदाने करशील. आप सारा कार्य आनंद के साथ तुझे लेकरं करोगे। बाहेर जाताना ते त्यांच्या बरोबर असेल. आपके बच्चे जब भी बाहर जाएंगे वो तुझे लेकरं परमेश्वर कामावर सहायता जाताना ते करेगा। त्यांच्या बरोबर असेल. तो आपके बच्चे जब भी काम पर जाए कामाला परमेश्वर जाताना रक्षण ते त्यांच्या करेगा। बरोबर असेल. आपके पति बाहर जाएंगे तो ते परमेश्वर घरी रक्षण येताना ते त्यांच्या बरोबर असेल. करेगा। घर आएंगे परमेश्वर बायबल सांगतो, बाहेर जाणं आत येणं ते तुझं रक्षण करेल. बाइबल कहते हैं, आपका बाहर जाना आना परमेश्वर तुझ्या रक्षण लेकराच्या करेगा। गाडीचा कधी अपघात होणार नाही. आपके बच्चे की गाड़ी का कभी अपघात नहीं तुझ्या होगा। घरातल्या गाड्याचा कधी अपघात होणार नाही. घर में जो भी गाड़ियाँ तुझ्या उसका टू व्हीलरचा एक्सीडेंट कधी नहीं अपघात होगा। होणार नाही. आपके टू व्हीलर का तुझ्या एक्सीडेंट कारचा नहीं कधी होगा। अपघात होणार नाही. कार का एक्सीडेंट तुझ्या नहीं रिक्षाचा होगा। कधी अपघात होणार आपके रिक्शा नाही. का एक्सीडेंट तुझ्या नहीं होगा। टेम्पोचा कधी अपघात होणार नाही. तुझ्या प्रवासात तुला काही होणार नाही देव म्हणतो. इस सफर में आपका कुछ नहीं कारण तो होगा देव तुझं रक्षण करेल. क्योंकि परमेश्वर आपका तो रक्षण देव तुझं रक्षण करेल. परमेश्वर तो आपका देव तुझं रक्षण करेल. तो देव तुझं रक्षण करणारा देव आहे. परमेश्वर आपका आज रक्षण त्या देवाच्या रक्षणाखाली आहे. आज इस परमेश्वर की आज त्या रक्षण देवाच्या रक्षणाखाली आहे. इस परमेश्वर की बायबल रक्षण सांगतं, त्या योबाचं देव नेहमी रक्षण करत होता. बाइबल कहती कि योग का हमेशा परमेश्वर बायबल रक्षण मध्ये करता है। देवाने दाविदाचं नेहमी रक्षण केलं. और बाइबल कहती कि परमेश्वर ने हमेशा प्रत्येक दाऊद का युद्धात रक्षण देवाचं किया। रक्षण दाविदाने केलं. तो हर एक दाविदाचं रक्षण देवाने केलं. दाऊद का रक्षण हुआ परमेश्वर के द्वारा। प्रत्येक वेळेला यहोशुआचं प्रत्येक लढाई देवाने रक्षण केलं. तो हर एक बार परमेश्वर ने यहोवा का रक्षण किया बायबल अपनी मध्ये लड़ाई लिहिलंय, में। सिंहाच्या गुहेमध्ये दानियेलचं रक्षण त्या देवाने केलं. तो सिंह की गुहा में भी परमेश्वर ने दानियल का बायबल रक्षण मध्ये किया। लिहिलंय, मार्क याच्या पुस्तकामध्ये बायबल मध्ये लिहिलंय की येशूच्या शिष्याचं सगळ्या वादळात रक्षण केलं. यीशु ने अपने चेलों का सारे तूफान में रक्षण मार्क किया। याचा 4 अध्याय आणि 35 वचन. मरकुस अध्याय 4 येशूने त्याच्या शिष्यांचं सगळ्या वादळामध्ये रक्षण केलं. कि यीशु ने अपने सारे चेलों का रक्षण किया उस तो तूफान देव में। तुझं रक्षण करणारा तो देव आहे. परमेश्वर आपका रक्षण करने वाला परमेश्वर कोणी है। तुझ्या विरोधात असू दे, तो कोई भी आपके चाहे विरोध कोणी में काही हो, योजना बनवलेली असू दे, किसी ने कुछ भी योजना बनाई है देव तुझं पाठराखा तो बनेल. परमेश्वर आपके हमेशा पीछे देव रहेगा। तुझी ढाल आणि कवच बनेल. तो परमेश्वर आपकी ढाल कवच देव बनेगा। तुझ्या लेकरांचं रक्षण करणारा परमेश्वर बनेल. आपके बच्चों का रक्षण आणि करेगा नेहमी ते आनंदाने चालतील. और वो हमेशा आनंद के साथ कारण
काही त्यांच्या विरोधात होऊ शकणार उनके नाही. विरोध में कुछ नहीं होगा. काही त्यांच्या विरोधात होऊ शकणार नाही. उनके विरोध में कुछ कारण नहीं त्यांचं होगा. रक्षण करणारा देव आहे. क्योंकि उनका रक्षण करने त्यांचं वाला रक्षण परमेश्वर करणारा देव आहे. क्योंकि उनका रक्षण करने वाला तयार आहेस परमेश्वर त्या देवाशी बोलायला? क्या आप तैयार है परमेश्वर से तयार आहेस बात त्या देवाशी करने के लिए? बोलायला? क्या आप तर तैयार आपल्या है पायावर परमेश्वर से आपण बात उभे करने? राहू. आइए अपने पैरों पर खड़े हो आपल्या जाएं. पायावर आपण उभे राहू. अपने पैरों पर खड़े हो माझ्या जाएं. भावा माझ्या बहिणी, मेरे भाई मेरे तो देव आपलं रक्षण करणारा देव आहे. तो परमेश्वर अपना रक्षण करने वाला तो देव